ओके. तर आज आपण डिस्कस करणार आहे आपला एमपीएससी चा पेपर. राईट, कुठला पेपर करणार आहे आपण? GS 1 चा पेपर डिस्कस करणार आहे. आता पेपर डिस्कस करण्याच्या आधी राईट, तुम्ही तुमचं जे सिलेबस आहे ते सिलेबसचं पुस्तक तुमच्याकडे असलं पाहिजे. राईट, तर त्यामध्ये आपण जर सिलेबस बघितला, राईट, तर हा सिलेबस पार्ट असला पाहिजे आपल्याला. ओके. सिलेबस जर पार्ट नसेल तर या डिस्कशनचा तुम्हाला काय अर्थच राहणार नाही. तर सिलेबस पार्ट नसेल तर काय करा, पहिले सिलेबस लिहून काढा आज घरी जाऊन. ओके. तर बघा काय काय आहे. 3 घटक आहेत, एवढं तरी माहिती आहे का? हिस्ट्री, त्यानंतर दुसरं कुठला घटक आहे आपला? जॉग्राफी, आणि तिसरं सोसायटी. हिस्ट्रीमध्ये आपल्याकडे आर्ट अँड कल्चर एक घटक आहे, आलं तुम्हाला लक्षात? त्यानंतर कुठला आहे? मॉडर्न हिस्ट्रीचा एक आपल्याकडे घटक आहे. त्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स आहे, आलं तुम्हाला लक्षात? वर्ल्ड हिस्ट्री आहे त्यामध्ये. ओके. आणि मग सोसायटी आहे आपल्याकडे, आणि जॉग्राफी आहे. जॉग्राफीमध्ये वर्ल्ड जॉग्राफी पण आहे, आपल्या लक्षात घ्या. आणि आपल्याला एमपीएससीनी परत तेच जे मी सकाळी आज सोशलॉजीच्या विद्यार्थ्यांना सांगितलं, तोच कल इथं पण दिसतोय. काय केलेलं आहे एमपीएससीनी, की सिलेबसच्या सगळ्या घटकांवरती प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. ती त्यांनी भूमिका ठेवलेली आहे आणि तशा प्रकारे त्यांनी क्वेश्चन पेपर बनवलेला आहे. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? तर GS 1चा क्वेश्चन पेपर घेऊन पण तुम्ही बसला तरी चालेल. तर एकदा सिलेबस बघून घ्या. राईट, तर इंडियन कल्चर दिलेलं आहे, मॉडर्न हिस्ट्री दिलेली आहे, फ्रीडम स्ट्रगल, पोस्ट इंडिपेंडन्स, वर्ल्ड हिस्ट्री दिलेली आहे. आणि वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये बघा किती चांगलं त्यांनी दिलेलं आहे. कलोनायझेशन, डिकलोनायझेशन, पॉलिटिकल फिलॉसॉफी लाईक कम्युनिझम, कॅपिटलिझम, सोशलिझम. आलं तुम्हाला लक्षात? राईट. त्यानंतर आपण जर बघितलं, राईट, तर काय विचारलेलं आहे आपल्याला महत्वाचं? राईट, तर मग इकडनं सोसायटी चालू होतं. सेलियंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, डायव्हर्सिटी. लगेच प्रश्न विचारला, डायव्हर्सिटीवरतीच प्रश्न विचारले एमपीएससीने. रोल ऑफ वुमन, वुमन ऑर्गनायझेशन प्रश्न विचारू शकतात. पॉप्युलेशन आहे, पॉवर्टी आहे, डेव्हलपमेंट इश्यू आहे, अर्बनायझेशन आहे. हे सगळे प्रश्न विचारू शकतात, लक्षात घ्या यावर्षी एमपीएससी. राईट, इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन वरती ऑलरेडी प्रश्न विचारला आहे. ग्लोबलायझेशन आणि ऍग्रिकल्चर त्यांनी मिक्स करून टाकलं. राईट. आता ग्लोबलायझेशन आणि युपीएससीने ऑलरेडी 3-4 गोष्टी मिक्स केलेल्या आहेत. ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट एज ओल्ड जे लोक आहेत त्यांच्यावरती कसा पडेल, ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. राईट. सोशल एम्पॉवरमेंट, कम्युनलिझम, रिजनलिझम, सेक्युलरिझम. कम्युनलिझम वरती प्रश्न यावर्षी विचारलेला आहे. आलं तुम्हाला लक्षात? मग वर्ल्ड जॉग्राफी बघा, की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस. बरोबर आहे. तर डायरेक्टली यावर्षी ह्याच्यावरती विचारलेला आहे प्रश्न त्यांनी. नॉर्थ अमेरिकावरती प्रश्न विचारला एमपीएससीनी. आणि मग लगेच इकडे बघा, इम्पॉर्टंट फिनॉमिनन, अर्थक्वेक वरती प्रश्न विचारला त्यांनी, सुनामी वरती विचारला, वॉल्कॅनो वरती विचारला, सायक्लोन पण विचारला त्यांनी. डायरेक्ट सिलेबसचे शब्द आणि त्यांनी प्रश्न घेतलेले. आलं का तुम्हाला लक्षात? राईट, ह्या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी प्रश्न विचारलेला आपल्याला इथं दिसतोय. आता आपण काय करू, तो पेपर डिस्कशनला घेऊयात आपण. आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर आपण जर पेपर बघितला तर पहिलाच प्रश्न बघा, सिलेबस प्रमाणेच गेलेले आहेत, कम्प्लिटली सिलेबस प्रमाणे गेलेले आहेत. काहीच मेहनत घेतली नाही त्यामध्ये. सिलेबस मध्ये पहिलाच पॉईंट काय? हेरिटेज. आलं तुम्हाला लक्षात? बघा, पहिलाच तुम्हाला इथं शब्दच कुठला आढळणार आहे बघा. व्हॉट डू यू नो अबाउट कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया? आता काय लिहायचं ते लिहा. कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया म्हणजे काय? आता कल्चर म्हणजे सगळंच येतं. बिल्डिंग येतात, कल्चर म्हणजे लिटरेचर येतं. आलं तुम्हाला लक्षात? तुम्ही कल्चरल हेरिटेज राईट फ्रॉम कुठनं चालू करू शकता? भीमबेटका पासून चालू करू शकता, प्री हिस्टॉरिक टाइम. आलं तुम्हाला लक्षात? मग तुम्ही लिहू शकता हडप्पाचं पण कल्चर आहे, ऋग्वेदचं पण वैदिक कल्चर आहे पूर्ण. बरोबर आहे का नाही? मग मौर्यन कल्चर आहे आपल्याकडं, गुप्ताच्या काळातलं कल्चर आहे आपल्याकडं. मग फक्त तुम्हाला काय करायचंय, एक एक टच करत जायचं, पुढे जायचं. 10 मार्काला विचारला तो प्रश्न, विचार करा. आलं तुम्हाला लक्षात? फक्त 10 मार्काला. मग तुम्ही लिटरेचर मधलं कल्चर सांगू शकता, की इंडियामध्ये संस्कृतचं लिटरेचर आहे, प्राकृत आहे, पाली बुद्धिस्ट लिटरेचर आहे. ते पण एक कल्चरच झालं ना आपलं. कल्चरचा भाग झाला. म्हणजे फक्त इथं काय त्यांना दाखवायचंय, की मला पूर्ण ओव्हरव्ह्यू आहे. मग मिडिवल मध्ये तुम्ही दाखवू शकता, की सल्तनतचं कल्चर आहे आपल्याकडं, प्रोव्हिन्शियल कल्चर आहे. महाराष्ट्राचं कल्चर लिहायला लागेल तुम्हाला तिकडं. जे तुम्हाला अहमदशाही लिहायला लागेल. बरोबर आहे का नाही? त्यानंतर मराठ्यांचं कल्चर लिहायला लागेल. आलं तुम्हाला लक्षात? आणि मग मॉडर्न मध्ये तुम्ही जाणार, की ब्रिटिशांचं पण कल्चर इंडियन कल्चर आहे आज. असं तुम्हाला काय करायचंय फक्त, इंडेक्स पार्ट असला ना, इंडेक्स इंडेक्स लिहायचं इथं फक्त. काय लिहायचं तुम्हाला? फक्त इंडेक्स. कारण की त्यांनी प्रश्न बघा ना काय विचारला, व्हॉट डू यू नो अबाउट कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया?
इंडेक्सच लिहायला लागेल तुम्हाला फक्त, बाकी काहीच करता येणार नाहीत. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? आणि मग तुम्ही काय करू शकता, कन्क्लुजन मध्ये तुम्ही हे देऊ शकता ना, की कल्चर खतरे में है. बरोबर आहे का नाही? धर्म खतरे में है तो कल्चर भी खतरे में है. मग त्यासाठी गव्हर्नमेंट काय करतंय, एएसआय असेल, गव्हर्नमेंट काय करतंय, की आता तुम्ही हे लिहू शकता, की क्लासिकल लँग्वेज टॅग देते. आलं तुम्हाला लक्षात? आपल्याकडं लँग्वेजेसच्या साठी कुठलं शेड्यूल आहे आपल्याकडं? कुठलं शेड्यूल आहे? मग तो 8 शेड्यूल लिहू शकता तुम्ही. असे 2-3 गोष्टी तुम्हाला लिहायला लागेल. कल्चर जपलं पाहिजे. आर यू अंडरस्टँडिंग दिस? मग तुम्ही काय करू शकता बघा, जो हुशार असेल विद्यार्थी तो काय करू शकतो, जर त्याला सिलेबस पार्ट आहे तो काय करू शकतो, 2 सिलेबसचे पॉईंट इंटरलिंक करू शकतो. ग्लोबलायझेशन जेव्हा येतंय तर ग्लोबल कल्चर आता भारतामध्ये येतंय. वी शुड नॉट बी फॉरगेटिंग द इंडियन रूट्स. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? मग तसं ग्लोबलायझेशन तुम्ही हे कल्चरला कनेक्ट करून टाकलं ना ते. आलं तुम्हाला लक्षात? मग असं काहीतरी तुम्हाला इंटरप्ले करता येतो जर तुम्हाला सिलेबस पार्ट असेल तर. आलं तुम्हाला लक्षात? बघा आता इथं तर काय केलंय, आता ह्याचं काय बनवणार, इंडस व्हॅली पण दाखवलंय, वेदिक पण दाखवलंय, बरोबर, त्यानंतर मॉरेन पण दाखवलंय, फक्त उजळणी केलेली वरवरनं गुप्त दाखवलेले, बरोबर आहे. मग लिटरेचर दाखवलेलं आहे, कालिदास दाखवलंय, डान्स म्युझिक दाखवलंय, मिडिवल मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, राईट. तर यू कॅन से हे मिडिवल नाही ऍक्च्युली, गंधार वगैरे स्कूल ऑफ आर्ट, राईट. हे मिडिवल इकडनं आपण चालू करू शकतो, बरोबर आहे का नाही? मग मिडिवल तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवू शकता, तुम्ही मिडिवल मध्ये विजयनगर दाखवू शकता, बरोबर आहे का नाही? त्यानंतर मिडिवल मध्ये अजून महत्वाचं जे कल्चर आहे ते मराठा कल्चर लिहिणं गरजेचं आहे. मग आपले किल्ले असतील त्यांना ते युनेस्कोचा टॅग भेटलेला आहे ना, आलं लक्षात? ते लिहिणं गरजेचं आहे तिकडं. आपलं साहित्य असेल ते लिहिणं गरजेचं आहे. तर ते कल्चरमध्ये महाराष्ट्राचं टिंज जर एमपीएससी देत असेल तर ते करणं गरजेचं आहे आपल्याला, राईट. आणि मग मॉडर्न मध्ये तुम्ही जर बघितलं तर ब्रिटिश इन्फ्लुएन्स, रेल्वे, हे जे आपले हिल स्टेशन आहेत, सीएसटी रेल्वे स्टेशन, बरोबर आहे का नाही? हे कल्चर आहे ना आपलं, कल्चरल हेरिटेज आहे आपलं, जे ब्रिटिशांच्या काळातलं आहे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर असं या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. मग बघा कल्चरला आपण कसं, अजून एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपण काय लिहायचा, कल्चर आलं की दोन प्रकारचे कल्चर असतात, टँजिबल, इनटँजिबल. आलं तुम्हाला लक्षात? तर टँजिबल कल्चरमध्ये हे सगळं तुम्ही लिहिलं. इनटँजिबल मध्ये तुम्ही काय लिहू शकता, की आपली जी यू कॅन से वेदिक पद्धती आहे, बुद्धिस्ट पद्धती आहे, भक्ती सुफिझम आहे, आपले वेगवेगळे डान्सेस आहेत, हे सगळे इनटँजिबल कल्चर आहेत. आपले फेस्टिवल्स आहेत. मग तुम्ही लिहू शकता की पुण्यातलं जे गणपती फेस्टिवल आहे ते लिहिलं पाहिजे. रिजनल फ्लेवर आला पाहिजे. महाराष्ट्राचा पेपर आहे, एमपीएससीचा पेपर आहे, हा आला पाहिजे तुमच्याकडे. आलं का लक्षात तुम्हाला? तर हे तुम्ही देऊ शकता असं. पण असं जर प्रश्न विचारला 10 मार्काला, तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, तुमचं फक्त तुम्हाला डेप्थ नाही दाखवायची, फक्त तुम्हाला काय दाखवायची, विड्थ दाखवायची तुमची. आलं तुम्हाला लक्षात? तुम्हाला दाखवायचं अंडरस्टँडिंग की बाबा टँजिबल काय, इनटँजिबल काय, महाराष्ट्राचं काय कल्चर आहे. मग महाराष्ट्राच्या कल्चरमध्ये टेम्पल बिल्डिंग कुठलं आहे महाराष्ट्राचं? हेमाडपंथी. हेमाडपंथी स्टाईल तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. महाराष्ट्रामधले मग तुम्हाला अजंठा एलोरा लिहिता आलं पाहिजे. महाराष्ट्रामधले कार्ला केव्ज लिहिता आलं पाहिजे महाराष्ट्रामधले तुम्हाला. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे बुद्धिस्ट जैन केव्ह आहेत, राईट. महाराष्ट्रामध्ये मग टेम्पल बिल्डिंग हेमाडपंथी स्टाईल ऑफ टेम्पल बिल्डिंग आहे. आणि इंटँजिबल मध्ये वारकरी कल्चर आहे आपल्याकडं, राईट. मग ते आपल्याकडं जे काही सगळं साहित्य आहे, राईट, मराठी साहित्य, ते तुम्ही लिहायला पाहिजे. असं थोडं महाराष्ट्र पण इथं आपण कव्हर केला पाहिजे. बघा दुसराच प्रश्न जो आपण अपेक्षितच होता आपल्याला, की वारकरी बद्दल विचारणार. हेमाडपंथी आणि वारकरी हे दोन आम्ही परत परत सांगत होतो त्या बॅचला, की तुम्ही हे करून जावा. मग वारकरी, राईट. आता काय विचारलंय, फिलॉसॉफी विचारली बघा त्यांनी. काय विचारलंय, फिलॉसॉफी विचारली. तर काय फिलॉसॉफी आहे, मेन फिलॉसॉफी कुठनं आहे, मूळ कुठनं आहे याचा? काय मूळ, मूळ कुठला आहे? वारकरी संप्रदाय म्हणजे आपण हे कुठल्या कुठल्या कशाच्या अंडर अभ्यास करतो आपण हे? जर मॅक्रो थीम तुम्ही बघितली तर कशाच्या अंडर अभ्यास करतो? भक्ती चळवळ आहे ही. काय आहे ही? भक्ती चळवळ. म्हणजे तुम्हाला फिलॉसॉफी काय लिहायची आहे? भक्तीची फिलॉसॉफी लिहायची. आर यू अंडरस्टँडिंग? आणि भक्तीच्या फिलॉसॉफीमध्ये दोन प्रकारची भक्ती असतात, लक्षात घ्या. एक प्रकारची जी भक्ती असती ती कुठली असती? सगुण. आणि कुठली असती? निर्गुण, निराकार. तर ही वारकरीमध्ये मेन देव कुठला आहे? विठ्ठल. आलं तुम्हाला लक्षात? पंढरपूर. आणि विठ्ठलचं काय आहे? विठ्ठलचं तिथं मूर्ती आहे. म्हणजे ही कुठली फिलॉसॉफीवरती बेस्ड आहे? आयडल वर्शिप. हे लिहिणं गरजेचं आहे. आर यू अंडरस्टँड? भक्तीमध्ये काय असतात? भक्तीमध्ये काय असतं? भक्तीमध्ये डिवोशन असतं, अल्टिमेट डिवोशन. तुम्ही कसं करता डिवोशन? त्याच्यामधले कीवर्ड आले पाहिजे तुमच्याकडे. काय दोन कीवर्ड आले पाहिजे? अभंग आला पाहिजे, अभंग. कुठली प्रथा आहे तुमच्याकडं? अभंग प्रथा आहे. की
जसं बघा तुम्ही सुफिझम मध्ये जोधा अकबरचं पिक्चर बघितलं असेल, ख्वाजा मेरे ख्वाजा, बरोबर आहे का नाही? आणि मग ते अकबर काय होतो, ते डान्स करता करता ही बिकम्स वन विथ गॉड. तसं इथं भक्तीमध्ये जेव्हा तुम्ही हे अभंग गाताय आणि दुसरा कीवर्ड तुमचा आहे कीर्तन, जेव्हा तुम्ही कीर्तन करताय संध्याकाळचं, आलं तुम्हाला लक्षात, त्या कीर्तनामध्ये काय होऊन जातं, तुम्ही हे कीवर्ड लिहिले पाहिजे, देर इज अ मिस्टिकल युनियन बिटवीन द सेल्फ अँड द गॉड. भक्तीमध्ये काय असतं, व्हॉट इज द मेन कन्सेप्ट ऑफ भक्ती? डायरेक्ट कनेक्शन विथ गॉड, नो इंटरमिडिएटरी. कुठला पण तुम्हाला पुजारी बिजारीची गरज लागत नाही, मध्यस्थीची गरज लागत नाही तुम्हाला. आलं का तुम्हाला लक्षात? आणि तुम्ही कसं डायरेक्टली रिलेशन बनवणार गॉड बरोबर? थ्रू अभंग, थ्रू कीर्तन. आलं तुम्हाला लक्षात? हे लिहिता आलं पाहिजे. मग त्यामध्ये अभंग कोणाकोणाचे आहेत? प्रख्यात अभंग कोणाकोणाचे आहेत? येस, तुकाराम असतील, अजून कोण आहे? ज्ञानेश्वर आहेत, अजून अजून एवढेच आपल्याला माहिती आहेत. हा, नामदेव, बरोबर आहे का? अजून काय फिलॉसॉफी याच्यामधली? आता फिलॉसॉफी याच्यामध्ये भक्ती म्हणलं की भक्तीची कॉमन फिलॉसॉफी काय असते की इक्वॅलिटी. भक्तीची सगळ्यात महत्वाची फिलॉसॉफी काय आहे? इक्वॅलिटी. जे पण सगळे वारकरी आहेत ते सगळे इक्वल. मग तिथं तुमची काय संपली? कास्ट सिस्टम संपली, हायरार्की संपली तुमची. हे लिहिता आलं पाहिजे तुम्ही वारकरीमध्ये. दुसरं काय आहे भक्ती म्हणजे? अजून एक फिलॉसॉफी काय आहे? स्पिरिच्युअलिझम. स्पिरिच्युअलिझम म्हणजे काय आहे की मटेरियलिझमच्या पलीकडे आहे. काय आहे? मटेरियलिझमच्या पलीकडे. जो आज ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट आहे, मटेरियलिझम वाढतंय बघा, अमेरिकन, आलं तुम्हाला लक्षात? भौतिकवाद वाढतोय, भौतिकवाद मराठीत जे करतायत ते. तर त्याच्या विरोधामध्ये आहे स्पिरिच्युअलिझम, बरोबर आहे का नाही? जो वारकरी असतो तो कसा येतो? साध्या कपड्यामध्ये जातो. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय तुम्हाला? तर हे लिहिता आलं पाहिजे. अजून काय आलं पाहिजे? वारकरी म्हणजे काय? नॉन व्हायलन्स. नॉन व्हायलन्स मध्ये मानतो, फिलॉसॉफी ती जी वारकरीची. अजून काय वारकरी फिलॉसॉफी? अजून काय सगळ्यात महत्वाचं काय काय अजून वारकरीमध्ये? काय तुम्हाला माहिती वारकरींबद्दल? सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग, ते तर आहेच, तुम्ही लिहिणारच आहेत. अजून काय फिलॉसॉफी? हा, युनिटी आलं ना. इक्वॅलिटी म्हणजे काय झालं? सगळे जर इक्वल असेल तर सगळेच युनायटेड आहेत मग. आलं तुम्हाला लक्षात? राईट. अजून काय? हम्म, हा, वारी जाते. ओके. पण फिलॉसॉफी बघा, फोकस कशावर? काल तुम्हाला सांगितलं डिमांड ऑफ द क्वेश्चन ओळखा. आलं तुम्हाला लक्षात? मग तुम्ही ते इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकता की बाबा ती वारी आपली जाते पंढरपूरची, बरोबर आहे का नाही? पंढरपूरला जाते, ते सगळं ओके, पण प्रश्नाचा फोकस काय? फिलॉसॉफी. सो व्हॉट इज द डिमांड ऑफ द क्वेश्चन? तुमच्या बॉडीमध्ये काय असलं पाहिजे? फिलॉसॉफी असली पाहिजे. म्हणून आपण काय लिहिलेलं आहे? सगुण भक्ती लिहिलंय, आयडल वर्शिप लिहिलंय, आपण नॉन व्हायलन्स लिहिलंय, आपण स्पिरिच्युअलिझम लिहिलंय, आपण काय केलेलं आहे? भक्ती म्हणजे डायरेक्ट कनेक्शन विथ गॉड थ्रू अभंग अँड कीर्तन, हे लिहिलंय. हे फिलॉसॉफी आहे. इक्वॅलिटी ही फिलॉसॉफी आहे. आलं तुम्हाला लक्षात? आणि कन्क्लुजन मध्ये काय लिहायचं आपल्याला? कन्क्लुजन मध्ये हे लिहायचंय की लक्षात घ्या की भक्ती चळवळमध्ये, राईट, भक्ती चळवळीची फिलॉसॉफी काय आहे की तुम्ही रिलीजन मध्ये जे तुमचं रिलीजन मध्ये तुमच्या धर्मामध्ये जे रूढी पद्धती होते, राईट, आलं तुम्हाला लक्षात की बाबा तुम्ही काय करा, तुम्ही यज्ञ करा, तुम्ही काय करा, तुम्ही हे सगळे पूजा पाठ करा, ते सगळे बाहेर काढलेले त्यांनी. सो रिलीजन फॉर कॉमन पीपल. तो आपण काय लिहू शकतो कन्क्लुजन मध्ये? बिकॉज ऑफ द भक्ती मुवमेंट, राईट, भक्ती मुवमेंट लेड टू डेमोक्रेटायझेशन ऑफ रिलीजन. काय म्हणता येईल आपल्याला? डेमोक्रेटायझेशन ऑफ रिलीजन. आम आदमी का रिलीजन आहे, कोणी भी भक्ती करू शकते. आर यू अंडरस्टँडिंग दिस? कोणी भी भक्ती करू शकते. आणि मग एक दोन फिलॉसॉफी सांगू शकतो ना, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, राईट, तोची खरा साधू ओळखावा, देव तिथेच जाणावा. आलं तुम्हाला लक्षात? मग त्यामध्ये आपण ते ह्यांचं पण एक्झाम्पल देऊ शकतो, राईट, चोका मेळा वगैरे जे आहेत, दोज वर कमिंग फ्रॉम द लोअर कास्ट. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे ते महत्वाचं आहे भक्तीमध्ये, राईट. मग जेंडर फिलॉसॉफीमध्ये तुम्ही जेंडर लिहू शकता की महिलांनी पण अभंग लिहिलेले आहेत, महिलांनी पण कीर्तन केलेलं आहे. ते जेंडरचा ऍस्पेक्ट तुम्ही आणू शकता फिलॉसॉफीमध्ये. फोकस कशावरती? फिलॉसॉफीवरती. मूर्ख जो असेल, जो वाचणार नाही व्यवस्थित प्रश्न, तो काय करणार? बाकीचं मग वारी, वारी कुठनं कुठं जाती, कुठनं निघती, कधी असती वारी. आलं तुम्हाला लक्षात? वारकरी म्हणलं ते नाही, त्यांनी विचारलं काय? फिलॉसॉफी. म्हणून मी तुम्हाला काल शिकवलं होतं. कालचं म्हणून आन्सर रायटिंगचं मी तुमचं पहिले सेशन घेतलं की त्या डिमांड ऑफ द क्वेश्चन ओळखायचं लय गरजेचं. आणि बॉडीमध्ये काय असलं पाहिजे? फक्त डिमांड ऑफ द क्वेश्चन असलं पाहिजे. कळतं का तुम्हाला? येस. तर आपण आता थोडं बघूया तिथं. बघा, लॉर्ड विठोबा, बरोबर, एथिकल लिव्हिंग, इक्वॅलिटी, हे सगळे जे आहेत ना, बघा, सिम्पल मॉरल, भक्ती, भक्ती काय आहे? अभंग, अभंग कीवर्ड काय आहे? अभंग. इक्वॅलिटी, अँटी कास्ट. एक्झाम्पल आले पाहिजे, तर एक्झाम्पल झाले पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात?
राईट. त्यानंतर अजून काय फिलॉसॉफीमध्ये मी तुम्हाला काय शिकवलेलं आहे, राईट. तर बाबा या फिलॉसॉफीमध्ये सोशल रिफॉर्म हा कीवर्ड आहे. काय आहे सोशल रिफॉर्म म्हणजे महाराष्ट्र हा आपण काय म्हणतो समाज सुधारकांची भूमी आहे, पण ती समाज सुधारकांची भूमी कशी बनली, भक्ती चळवळापासून चालू झालेली. कळतंय का तुम्हाला, समजतंय का? राईट. हा महत्वाचा आहे. स्पिरिच्युअलिटी हा आला पाहिजे आपल्याकडे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की भक्तीमुळे काय झालंय, डेमोक्रेटायझेशन ऑफ रिलीजन. आलं तुम्हाला लक्षात, म्हणजे रिलिजन जे रिलिजन ब्राह्मण जे रिलिजन आहेत, ब्राह्मणांशिवाय आपण करू शकत नव्हतो पूजा पाठ हे त्या गोष्टी, तर आता कोणाची गरज नाही. सामान्य माणूस पण काय करू शकतो, धर्माशी जोडू शकतो, देवाशी जोडू शकतो. कळलं का तुम्हाला, कळतंय का, समजतंय का? तर हे हे महत्वाचं, राईट. आता लेबर मुवमेंट विचारलंय, आता बघा परत परत गंमत बघा काय विचारले, लेबर मुवमेंट कुठं विचारली. एमपीएससी वाला असेल तो काय करणार, फक्त महाराष्ट्र लिहिणार. म्हणून प्रश्न वाचणं गरजेचं आहे. व्हॉट इज द डिमांड ऑफ द क्वेश्चन ते ओळखणं गरजेचं आहे. कळते का तुम्हाला, राईट. आता महत्व कळतंय का. रेस प्रतीक्षा आहे का माझ्यावर, ऋतुजा, संतोष. सो रीड द क्वेश्चन व्हेरी व्हेरी प्रॉपरली. काय होतो, आपण लिहून येतो आणि त्यामध्ये लिहून आल्यानंतर आपल्याला काय वाटतं, आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन असतं की बाबा मी पूर्ण पेपर भरलेला आहे, आता बघ मला कसले मार्क येतात, मग आता मी इंटरव्ह्यूचीच तयारी चालू करतो. बरोबर आहे का नाही, पण तसं नाहीये. तुम्हाला एक लक्षात घ्या, सगळ्यात जास्ती वेळ कुठे द्यायचा आहे, प्रश्न समजण्यामध्ये. काय विचारलंय तेच उत्तर द्यायचं आपल्याला. आलं तुम्हाला लक्षात, ठीक आहे. जरी त्यांनी लेबर मुवमेंट इन इंडिया विचारलंय, पण आपण सांगू शकतो की द लेबर मुवमेंट इन इंडिया स्टार्टेड ऑर इट हॅड इट्स जेनेसिस फ्रॉम मुंबई. राईट. मग आपण कोणाचं नाव लिहू शकतो, लोखंडे. आलं लक्षात की त्यांनी काय केलेलं आहे, ही ट्रेड युनियनची जी कन्सेप्ट आहे, तर त्यांनी ती स्थापना केलेली आहे लोखंडेंनी. राईट. नारायण मेघाजी लोखंडे यांचं नाव शिवाय आपण चालू नाही केलं पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात. पण मग आपल्याला इंडिया लेवलला जायचंय. आपल्याला कुठे जायचंय, इंडिया. स्टार्टिंग आपण जरी महाराष्ट्रामधनं करतोय तरी आपल्याला इंडिया लेवलला जायचंय. मग इंडिया लेवलला कसं जाता येईल आपल्याला, राईट. तर ही लेबर मुवमेंट मेजरली, बरोबर आहे का नाही. मग आपण काय म्हणणार त्यामध्ये, थोडं ह्याच्यामध्ये हिस्ट्री तुम्हाला कन्सेप्च्युअली आली पाहिजे. तर त्यामध्ये तुम्ही काय लिहिणार की वर्ल्ड वॉर 1 स्टार्टेड. वर्ल्ड वॉर 1, बरोबर आहे का नाही. आणि वर्ल्ड वॉर 1 च्या वेळेस काय झालेलं आहे की आपले इंडियन इंडस्ट्रीजला खूप बूस्ट भेटलेला आहे, कारण की ब्रिटनमध्ये सगळे इंडस्ट्रीज बंद होते. आलं तुम्हाला लक्षात, राईट. आणि तेव्हापासून आपली लेबर मुवमेंट चालू झाली, लक्षात घ्या. मग आपण वर्ल्ड वॉर 1 मध्ये मग आपण हे लिहू शकतो, लेबर मुवमेंट मध्ये गांधीजी. कुठलं सत्याग्रह आहे, अहमदाबाद सत्याग्रह आहे. आलं लक्षात तुम्हाला, राईट. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो, लगेच वर्ल्ड वॉर 1 नंतर काय काय स्थापित झालेलं आहे, लीग ऑफ नेशन. लीग ऑफ नेशन मध्ये काय स्थापित झालेलं आहे, हा, ILO, इंटरनॅशनल लेबर युनियन. 1919 मध्ये ILO स्थापित झाले, आणि ILO स्थापित झालं लगेच भारतावरती त्याचा परिणाम पडलं. इथं भारतामध्ये त्याच काळामध्ये कशाची स्थापना झालेली, आयटक, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, 1920 मध्ये स्थापित झालेलं आहे. पहिले प्रेसिडेंट कोण आहेत, लाला लजपत राय. आलं तुम्हाला लक्षात. मग आपण काय म्हणू शकतो, 1920s मध्ये जसं 1917 मध्ये रशियन रेव्होल्युशन झालेलं आहे, तर 1920s मध्ये हे सगळे जे ट्रेड ट्रेड लेबर मुवमेंट आहे, त्या लेबर मुवमेंट वरती कोणाचा, यू कॅन से, जास्ती कुठल्या विचारधारेचा जास्ती त्याच्यावरती प्रभाव पडलेला आहे. सो सोशलिझम अँड कम्युनिझम. आर यू अंडरस्टँडिंग. सो इन 1920s वी हॅव अ लॉट ऑफ लेबर मुवमेंट इन इंडिया. आलं तुम्हाला लक्षात. आणि त्यामधले मग तुम्ही फेमस सांगू शकता की हु आर द लेबर लीडर्स, तर सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस, आलं तुम्हाला लक्षात. हे मेजर लेबर लीडर होते 1920s मधले. मग तुम्ही फेमस हे पण सांगू शकता की स्ट्राईक्स कुठले झालेले आहेत त्या काळामध्ये, फेमस स्ट्राईक्स, राईट. तर जे टाटाचं जे प्लांट होता, बरोबर आहे का नाही, जमशेदपूर, तिथं मोठा स्ट्राईक झालेली आहे 1920s मध्ये. आणि हे सगळे लिबर मुवमेंट कुठल्या विचारधाराकडे वळाले, सोशलिझम आणि कम्युनिझमकडे वळालेले आहे दिसतात आपल्याला 1920s मध्ये. तर तुम्ही 1920s सांगू शकता. मग हे लेबर मुवमेंट तुम्ही काय करायचं, लगेच इंडिया विचारलंय ना, तर लेबर मुवमेंट बिकेम द पार्ट ऑफ सिव्हिल डिसओबिडियन्स. मग त्यामध्ये तुम्ही लगेच हे सांगू शकता की सोलापूर जे मिल वर्कर्स आहेत ते पार्टिसिपेटेड इन सिव्हिल, म्हणजे महाराष्ट्र पण आला, इंडिया पण आला त्याच्यामध्ये. आलं तुम्हाला लक्षात, कळतंय, राईट. मग आपण काय सांगू शकतो, आपण काय सांगू शकतो की मग लेबर मुवमेंटला परत बूस्ट कधी भेटलेला आहे, तर 1935च्या ऍक्ट प्रमाणे जे काँग्रेस गव्हर्नमेंट झालं,
तर काँग्रेस गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, तर हे लेबर लोकांना, यू कॅन से ट्रेड युनियनला काय दिलेले आहेत, राईट्स दिलेले आहेत जास्ती. राईट, जे 28 महिन्याचं सरकार होतं काँग्रेस, राईट, आफ्टर 1937 टू 1939. त्यामुळे तुम्ही इंडिया विचारलंय तर तुम्ही हे पण करू शकता की हे जे आहे भगतसिंग त्यांनी जे बॉम्ब टाकला होता सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये, तेव्हा बिल पण कुठलं होतं, त्यामध्ये लेबर रिलेटेड बिल होतं त्यावेळेस. आर यू अंडरस्टँडिंग दिस? तर ते तुम्ही सांगू शकता. राईट, मग क्विट इंडियामध्ये पार्टिसिपेशन आहे. राईट, अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण ते यू कॅन से हे करायला लागणार आहे. आणि मग इंडियाचं लेबर मुवमेंट 1947 नंतर कन्क्लुजन मध्ये सांगू शकता ना, 1947 नंतर लेबर मुवमेंट स्ट्रॉंग राहिलेलं 1991 पर्यंत. बट काय झालंय, लेबर मुवमेंट गॉट कनेक्टेड टू द पॉलिटिकल आयडियोलॉजीज. सो ईच पॉलिटिकल पार्टी हॅड देअर ओन, यू कॅन से, लेबर पार्टीज, और ईच पॉलिटिकल पार्टी हॅड देअर ओन डिफरंट ट्रेड युनियन्स. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? तशा प्रकारे तुम्ही याला हँडल करू शकता. राईट, तर इथं तुम्हाला दिसतंय बघा अर्ली फेज. मग गांधीयन याला तुम्ही केलेलं आहे बघा. मग इथं काय झालंय, कीवर्ड काय लिहिलेला आहे, रॅडिकलायझेशन. रॅडिकलायझेशन हा शब्द कोणासाठी वापरला जातो, जेव्हा ते कम्युनिस्ट बनतात. मग त्यामध्ये तुम्ही एम एन रॉय आलं तुम्हाला लक्षात? त्यांच्या मागण्या काय आहेत ते तुम्ही सांगू शकता इथं. राईट, 10 मार्काचं आहे फक्त. आलं तुम्हाला लक्षात? राईट, आणि मग पोस्ट इंडिपेंडन्सचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा, ही पण अपेक्षितच आहे, या वर्षी पण लक्षात ठेवा. प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये नेहमी एक ट्रेंड अपेक्षित असतो की 1940s मध्ये एक तरी प्रश्न विचारला जातो. लक्षात घ्या, यावेळी प्रिलिम मध्ये पण 1940s मध्ये त्या ह्याचा प्रश्न विचारला, ऑगस्ट ऑफरचा प्रश्न विचारलाय का नाही बघा बरं. मी तुम्हाला नेहमी सांगतो की हे जे आहे ना 1940चा काळ, हा व्यवस्थित करणं आपल्याला अपेक्षित आहे. त्यावेळेसचा कुठला ना कुठला येतोच. आणि त्यातलं सगळ्यात पॉप्युलर, सगळ्यात फेमस जे प्रश्न विचारला जातात, दॅट इज पॉप्युलर मुवमेंट. पॉप्युलर मुवमेंट हे 3 पॉप्युलर मुवमेंट होते, म्हणजे हे जस्ट भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीचे चळवळी आहेत, 3 चळवळी. ह्याला पॉप्युलर मुवमेंट का म्हणतात, पहिले एक लक्षात घ्या. 3 मधलं एक पॉप्युलर मुवमेंट आहे 1946 मधली रिन रिव्होल्ट. राईट, इंडियन नेव्हल म्युटिनी. इंडियन नेव्हल म्युटिनी, त्याला काय म्हणतात, रिन रिव्होल्ट म्हणतात. आलं तुम्हाला लक्षात? तर 3 प्रख्यात पॉप्युलर मुवमेंट आहेत, 3 प्रख्यात पॉप्युलर मुवमेंट आहेत जे 1946-47 मध्ये झालेले आहेत. आणि असं म्हणलं जातं की भारताला स्वातंत्र्य लवकर मिळवण्यामध्ये या तिन्ही चळवळीचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. बरोबर आहे. आता ह्यांना पॉप्युलर मुवमेंट का म्हणले जातात, कारण की ह्याच्या आधी जे चळवळी होते, फॉर एक्झाम्पल नॉन कॉपरेशन, सिव्हिल डिसओबिडियन्स किंवा क्विट इंडिया मुवमेंट, हे सगळे मुवमेंट कोणी चालू केलेल्या होत्या, कुठल्या ना कुठल्या तरी एका नेत्याने चालू केलेल्या होत्या. कुठल्या ना कुठल्या पार्टीचा त्याला पाठिंबा होता. म्हणजे काँग्रेसने चालू केल्या असतील, काँग्रेसचा पाठिंबा असेल, आणि गांधीजी त्यांचे नेते होते. बरोबर आहे का नाही? पण पॉप्युलर मुवमेंट याला नाव का दिलेलं आहे, कारण की हे जे नेतं कोणी नव्हतं, ही कोणी चालू केली, लोकांनी चालू केलेली चळवळ आहे. त्याला कुठल्या नेत्यानी चालू केलेलं नाहीये, नेत्याची बॅकिंग नाहीये, कुठल्या पॉलिटिकल पार्टीची याला बॅकिंग नव्हती. म्हणून ह्याला काय म्हणलं जातं, पॉप्युलर मुवमेंट. 3 होते. पहिलं, सगळ्यात पहिलं कुठलं आहे, आयएनए ट्रायल्स, जे सुभाषचंद्र बोसचं आहे ना, आझाद हिंद फौज, इंडियन नॅशनल आर्मी. तर त्यांच्यावरती जेव्हा कारवाई केली गेली, बरोबर आहे का नाही, कोर्ट मार्शल हे जर त्यांच्यावरती केलं गेलं, रेड फोर्ट मध्ये त्यांच्यावरती कारवाई केली होती, मग लोक आपोआप रस्त्यावरती आले आणि त्याच्या विरोधात त्यांनी विरोध केलेला आहे. ब्रिटिशांना सांगितलं की ह्यांचं जी कारवाई यांच्या विरोधात थांबवा, हे देशभक्त आहेत, मग ह्यांना तुम्ही कुठलीही शिक्षा देता कामा नाही. तो पहिला रिव्होल्ट होता, तो पण खूप मोठा प्रकारे लोक खाली रस्त्यावरती आलेले आहेत, लक्षात घ्या. दुसरा जो आहे तो हा रिन रिव्होल्ट आहे. राईट, रॉयल इंडियन नेव्ही, आलं तुम्हाला लक्षात, तो रिव्होल्ट आहे. आणि तिसरा जो आहे तो कुठला आहे, तर तेबागा आणि तेलंगणा. हा शेतकऱ्यांचा चळवळ आहे. ही चळवळ पुढे जाऊन, ही चळवळ प्रॉपरली ऍड्रेस केली नाही देशाने, म्हणून असं म्हणलं जातं या चळवळी स्वातंत्र्यानंतर थांबल्या, पण स्वातंत्र्यानंतर ह्याच्यावरती प्रॉपरली तुम्ही हे जे यांचे मुद्दे होते ह्याच्यावरती तुम्ही उपाय काढला नाही, म्हणून हीच पुढे नक्षलमध्ये कन्वर्ट झाली, नक्षल चळवळीत कन्वर्ट झाली. आलं तुम्हाला लक्षात? मग त्याच्यावरती आता प्रश्न कशावरती विचारलेला आहे, इंडियन नेव्हल म्युटिनी. आता ह्याचं काय विचारलंय बघा, व्हॉट डू यू नो. म्हणजे किती सोपा प्रश्न आहे, तुम्हाला जे माहिती आहे, म्हणजे चळवळ कशी चालू झाली, कधी चळवळ चालू झाली,
कुठं चालू झाली, कोणी चालू केली, आणि व्हॉट डू यू नो, मग त्याचा इम्पॅक्ट काय झाला. किती सोपा प्रश्न विचारलेला आहे. किती शब्दात लिहायचे, 150 शब्दात लिहायचे, काही लिहू शकता तुम्ही. आलं तुम्हाला लक्षात, कळतंय. राईट. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे बघा, रॉयल इंडियन नेव्ही बॉम्बेमध्ये चालू केली यांनी, बरोबर आहे. आता का चालू केली, दोन कारण आहेत बघा. पहिलं कारण आहे सरळ सोपं एकदम, प्रामाणिक कारण काय होतं, ज्या हे नेव्हीचे लोक होते त्यांची अडचणी होत्या. त्यांच्या अडचणी, सगळ्यात महत्वाची अडचणी काय होती बघा, लो पे, जेवण चांगलं नाही, शिपवरती राहणं चांगलं नाही, आर्बाइटरी, कोणालाही कुठली पण शिक्षा भेटतीये, कोणी काय आवाज काढला तर त्याला शिक्षा भेटते, म्हणून ते काय झाले, ते त्रासलेले होते. आलं तुम्हाला लक्षात, ते त्रासलेले होते, म्हणून त्यांनी काय केलं, रिव्होल्ट केलं. मुंबईवरती रस्त्यावरती आले, मुंबईवरती शिप लावली असणार, ते रस्त्यावरती आले. रस्त्यावरती आल्यावरती लोकांनी त्यांना पाठिंबा दिला, आणि तो रिव्होल्ट, त्यांचं जो कारण होतं, त्या कारणामुळे ते कशामध्ये रूपांतर होणार, फ्रीडम मुवमेंट. आलं तुम्हाला लक्षात. मग त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, सगळे झाले, लेबर, पेझंट मुवमेंट, सगळेच जुडले. आणि हे नेव्हल मुवमेंट ऑल ओव्हर इंडिया, जे नेव्ही आहेत, जे आर्मी आहे, त्याच्यामध्ये स्प्रेड झाली. म्हणजे या मुवमेंटचं वैशिष्ट्य काय बघा, लक्षात घ्या, तिन्ही मुवमेंटचं वैशिष्ट्य काय. ह्याच्यामध्ये यू कॅन से आर्मीला पाठिंबा दिलेला आहे, ह्याच्यामध्ये पण आर्मी आणि नेव्ही तुमची आलेली आहे. ते बघा, तेलंगणा मुवमेंटमध्ये सगळे तुमचे शेतकरी वगैरे आलेले आहेत. आलं तुम्हाला लक्षात. आणि चौथं अजून एक होतं, दिल्ली पोलीस, आणि वेगळ्या वेगळ्या जागी पोलीस लोकांनी हरताल चालू केलेले होते. एक लक्षात घ्या, ब्रिटिशांचं पूर्ण राज्य भारतामध्ये कशावरती अवलंबून होतं, की भारतीय इथं जे त्यांच्या आर्मीमध्ये आहेत, नेव्हीमध्ये आहेत आणि पोलिसांमध्ये आहेत, ते जर ब्रिटिशांबरोबर लॉयल राहिले तर ब्रिटिशांचं राज्य टिकू शकतं. जर त्यांची लॉयल्टी संपली, मग ब्रिटिशांचं राज्य राहणार आहे का, टिकणार आहे का इथं. त्यांची संख्या मोजकी आहे. They are handful. They are just handful of the people. Their entire rule is dependent upon Indians who are loyal to them in the army, in the police, and in the navy, in the air force. If the loyalty is shaken, if the bureaucracy is shaken, then the British cannot continue their rule in India. So that is why या revolts ला काय म्हटलं जातं, this served as the last nail in the coffin of the British rule in India. ब्रिटिशांना आता लक्षात आलं की आपण इथं राज्य करू शकणार नाही, कारण की ज्यांच्या आधारावरती आपण इथं राज्य करतोय ते आता आपल्याला एकनिष्ठ राहिलेले नाहीत. आज नाही तर उद्या हे सगळे काय झालेले आहेत, हे रिवोल्ट चालू झालेले आहेत. बरोबर आहे का नाही. जर सगळेच एकत्र आले तर आपल्याला अवघड होईल, त्यापेक्षा आपणच राज्य सोपून निघूयात. आलं तुम्हाला लक्षात. म्हणजे एक थिअरी असं म्हणते, ह्याच्यामुळे ब्रिटिशांनी आपल्याला लवकर काय दिलं, स्वातंत्र्य दिलं. कळतंय का तुम्हाला, समजतंय का. राईट. तर का झालं, लक्षात आलं, बरोबर आहे. मग कुठं झालं, 18 फेब्रुवारी, INS, यू कॅन से INS काय म्हणतो त्यावेळेस, HMIS तलवार. मग तो कुठं कुठं स्प्रेड झाला बघा, कोचीन, कलकत्ता, कराची. इंडियन नॅशनल फ्लॅग. मग कोण कोण जोडले, स्टुडंट, ट्रेड युनियन. बघा, कुठली चळवळ आली ना, तुम्हाला कॉमन सेन्स असली पाहिजे. कॉमन सेन्स मध्ये काय असलं पाहिजे, विद्यार्थी. विद्यार्थी फुकट असतात. कॉक्रोच पार्टी बघितलं तुम्ही, कोण गेलं तिकडे, सगळे. बरोबर आहे का ना. शिक्षण भारतात झिरो क्वालिटीचं आहे, करायचं काय मग. आलं तुम्हाला लक्षात. मग अशी कुठली चळवळ असली की मजा येते त्यांना. आलं तुम्हाला लक्षात. मग सगळ्या चळवळीमध्ये कोणी पार्टिसिपेट केलं, हे विद्यार्थी. एक फुकट असतात, दुसरं काय असतात, आदर्शवादी असतात. जवानीचा जोश असतो, होश एवढा आला नसतो, प्रॅक्टिकल नसतात, म्हणून ते सगळे चळवळीत पुढे असतात. आलं तुम्हाला लक्षात. बरोबर आहे का नाही. तुम्हाला थोडं तरी काय, मी रस्त्यावरती तुम्ही बघा ना, जरा गाडीचा टच तरी लागला तर तुम्हाला वाटलं अन्याय झाला माझ्यावर. बरं आहे का नाही. आता माझं जाता आता कोणीतरी गाडी घासती तरी म्हणलं, जाऊ घरी पोहोचून दे पहिले. आलं तुम्हाला लक्षात, क्लिअर. तर हा लक्षात ठेवायचा आपण. राईट. मग ब्रिटिशांनी काय केलं, जुलूम केले. मग आपले जे नेहरू आहेत, सरदार पटेल आहेत आणि जिन्ना, हे लोकांनी काय केलं, की त्या लोकांना रिक्वेस्ट केलं की तुम्ही थांबवा आता रिव्होल्ट. आमचं तिथं बोलणं चाललेलं आहे, पंतप्रधान मी बनणार आहे पुढं, हा कायला पण काहीतरी पद भेटणार आहे, थांबवा थांबवा. आलं तुम्हाला. म्हणजे मग आपण काय म्हणणार, ह्यांनी पॉलिटिकल सोल्युशन आणलं, ह्यांनी कोऑर्डिनेशन केलं. आलं तुम्हाला लक्षात. एवढं फक्त आपण लिहिणार. बघा आता हे काय दाखवतंय, व्हॉट इज द सिग्निफिकन्स.
सिग्निफिकन्स हेच आहे की वेनिंग अथॉरिटी ऑफ द ब्रिटिश रूल ऍक्सिलेटेड प्लॅन्स फॉर विड्रॉवल. लास्ट नेल इन द कॉफिन. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय? तर अशा प्रकारे तुम्ही ह्याचं उत्तर लिहू शकताय. जमतंय का? राईट. अंडरस्टँड करून हिस्ट्री जर अभ्यास केला असेल, रट्टाबाजी नाही, अंडरस्टँड करून जर पूर्ण स्टोरी मला हिस्ट्री माहिती असेल, क्रोनॉलॉजी माहिती असेल, तर मी हे उत्तर लिहू शकणार. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? राईट. दुसरं काय आता बघा, पुढचं काय? इम्पॉर्टन्स ऑफ सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट. काय विचारलंय? इम्पॉर्टन्स ऑफ सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट विचारलंय. आता इम्पॉर्टन्स मग मी काय करणार? राईट, मी काय करणार? मी कुठले पण इम्पॉर्टन्स दाखवणार तुम्हाला. आलं तुम्हाला लक्षात? कुठले पण मी तुम्हाला इम्पॉर्टन्स दाखवू शकतो. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे, सोशल इम्पॉर्टन्स काय आहे, पॉलिटिकल इम्पॉर्टन्स काय आहे, आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे ह्याला काय म्हणतात? ह्याला एक कॉमन स्ट्रॅटेजी. काल मी तुम्हाला शिकवली होती की तुम्हाला जेव्हा पॉईंट जनरेट होत नाही, तुम्ही पॉईंट कसे जनरेट केले पाहिजे, कसे पॉईंट जनरेट केले पाहिजे, राईट? तर तुम्ही असा विचार केला पाहिजे, राईट? किंवा त्याला सोशल, टेक्नॉलॉजिकल, इकॉनॉमिकल, आलं तुम्हाला लक्षात? पॉलिटिकल, आलं तुम्हाला लक्षात? तर म्हणजे डायरेक्टली असे जर तुम्ही केले तर तुम्हाला खूप इझिली हे यू कॅन से पॉईंट जनरेट होऊन जाणार आहे. आलं तुम्हाला लक्षात? मिलिटरी अँगल तुम्हाला बघायचं, मिलिटरी अँगल, पण याच्यामध्ये काय मिलिटरी अँगल नाहीये, राईट? तर असे. आता बघा, आपण जर बघितलं पॉलिटिकल इम्पॉर्टन्स, काय झालं? देशप्रेम, देशाबद्दल आपण काय म्हणू शकतो त्याला, की देशाबद्दल आपली जी एक भावना आहे, राईट, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो नॅशनल अवेकनिंग. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे आपली युनिटी वाढली, लोकांपर्यंत, गावापर्यंत हा मेसेज गेला. आलं तुम्हाला लक्षात? हे आपण लिहू शकतो. काय झालं? ब्रिटिशांना आपण चॅलेंज केलं. ते पण कसं चॅलेंज, कसं त्यांना दाखवून दिलं? नॉन व्हायलन्स. नॉन व्हायलन्स. आलं तुम्हाला लक्षात? आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण काय ह्याच्यामध्ये जाणार, की ब्रिटिशांना चॅलेंज केलं नॉन व्हायलन्सनी, लोकांचा कॉन्फिडन्स वाढला. बरोबर आहे का नाही? आणि सगळ्यात महत्वाचं पॉलिटिकल ह्याच्यामधलं आपण इम्पॉर्टन्स काय देणार, की ब्रिटिशांना पहिल्यांदा पहिल्यांदा बघा 1930 मध्ये ही चळवळ चालू झाली. आलं तुम्हाला लक्षात? सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट कुठल्या दिवशी चालू झाली? मार्च होते ना, दांडी मार्च आहे. बरोबर आहे का नाही? तर मग कधी चालू करणार? मार्च मध्ये चालू करणार. म्हणून त्याला नाव दिलं ना दांडी मार्च, राईट? 12 मार्चला चालू केलं त्यांनी आणि 6 एप्रिलला पोहोचले तिकडं. आलं तुम्हाला लक्षात? तर एक वर्षानंतर कुठली पण ही जी काय चळवळ असते, राईट, म्हणजे एवढी मोठी जन चळवळ असते, ती काय एवढी टिकत नाही. आलं तुम्हाला लक्षात? म्हणून एक वर्षानंतर काय झालेलं आहे, तर एक वर्षानंतर यू कॅन से त्यावेळीचे जे गव्हर्नर जनरल आहेत, लॉर्ड आयर्विन, त्यांनी गांधीजींना काय करायला बोलवलेलं आहे? निगोसिएशन करायला बोलवलेलं आहे. म्हणजे पॉलिटिकल याचा इम्पॉर्टन्स काय? फर्स्ट टाइम अ इंडियन अँड अ गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आर यू कॅन से टॉकिंग ऑन इक्वल टर्म्स. म्हणजे पहिल्यांदा काय झालेलं आहे, गांधीजी आणि आयर्विन हे दोघं काय झालेले आहेत? इक्वल टर्म वरती बोलतात. असं वन टू वन टॉक कधी केलेलं नव्हतं याच्या आधी. म्हणजे ब्रिटिशांना त्याचा फटका बसलेला आहे, त्याला जाणवलेलं आहे. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? मग हे सगळं तुम्ही पॉलिटिकल म्हणू शकता. पॉलिटिकल मध्ये इंटरनॅशनल पूर्ण मीडियाने कव्हर केलंय. इंटरनॅशनल मीडियानी म्हणजे आपला जो फ्रीडम स्ट्रगल आहे, नॉन व्हायलन्स आहे, ते अमेरिका आणि जगभरात प्रख्यात झालं. हे लिहू शकतो तुम्ही इम्पॉर्टन्स मध्ये. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स स्वदेशी. अजून काय लिहिणार आपण? आलं तुम्हाला लक्षात? काय लिहिणार आपण? स्वदेशी. आलं तुम्हाला लक्षात? अजून काय लिहिणार आपण? की बाबा आपली इंडस्ट्री चांगली झाली. सोशल सिग्निफिकन्स काय लिहिणार आपण? युनिटी. काय वाढली बाबा? युनिटी वाढली. आलं तुम्हाला लक्षात? एकच मिनिट. राईट. तर काय वाढलेलं आहे? आपली इकडं युनिटी ही आपल्याला क्लिअरली दिसते वाढलेली. राईट.
तर हे युनिटी वाढलेली दिसते. आता अजून आपण काय म्हणणार, सोशलमध्ये सगळ्यात महत्वाचं काय म्हणणार, महिलांचा सहभाग. सरोजिनी नायडू सगळ्यांनाच माहिती, सत्याग्रह, सॉल्ट सत्याग्रह, बरोबर आहे का नाही? तर हे आपण म्हणू शकतो. म्हणजे महिला काय झालेले आहेत, महिला घरामधनं, प्रायव्हेट स्पिअर मधनं, खासगी क्षेत्रामधनं कुठं आलेले आहेत, सार्वजनिक क्षेत्रात बाहेर आलेले आहेत. म्हणजे महिलांचं सबलीकरण झालेलं आहे, सशक्तीकरण झालेलं आहे आपण म्हणू शकतो याच्यामध्ये, राईट. आणि पुढं आपण ह्याच्यामध्ये अजून काय म्हणतोय, की अजून हे काय झाला, ह्याच्यामुळं जी पिढी तयार झाली ते पुढं जेव्हा क्विट इंडिया मुवमेंट चालू झालं तर त्यामध्ये हे झालं. आणि या चळवळीमुळं ब्रिटिशांवरती एवढा प्रेशर पडला, आपण लिहू शकतो की 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट काढायला लागला त्यांना, ज्यामुळे त्यांनी प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी दिली. आलं तुम्हाला लक्षात, राईट? अशा प्रकारे तुम्ही याचं लिहू शकता की हा त्याचा इम्पॉर्टन्स होता, राईट. हा प्रश्न तर एक्सपेक्टेडच आहे, खूप म्हणजे बेसिक प्रश्न होता हा. पोस्ट इंडिपेंडन्स मधला हाच प्रश्न विचारणार हे आपल्याला माहिती होतं का? तुम्ही जर सिलेबस बघितला, म्हणून सिलेबस पाठ असला पाहिजे. आता बघा, पोस्ट इंडिपेंडन्स मध्ये काही विचारणार नाही. बघा काय विचारलंय त्यांनी, कन्सॉलिडेशन. मी तुम्हाला आता सांगतो, आत्ता या वर्षी मेन्स मध्ये कुठला प्रश्न विचारणार तुम्हाला मी आत्ता सांगतो. जे प्रिन्सली स्टेट्स आहेत, आलं तुम्हाला लक्षात, ते प्रिन्सली स्टेटचा प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह केला, हा प्रश्न 100% ह्या मेन्सला येणार. बरोबर आहे का? मी काय भविष्यवाणी करतोय का? नाही. सिलेबस बघा, सिलेबस मध्ये काय आहे, पोस्ट इंडिपेंडन्स कन्सॉलिडेशन रिऑर्गनायझेशन विद इन कंट्री. कन्सॉलिडेशन म्हणजे काय, प्रिन्सली स्टेटचा विषय. आलं तुम्हाला लक्षात. रिऑर्गनायझेशन म्हणजे काय होता, लँग्वेज. आता जर लँग्वेज विचारलाय तर राहिलं काय, हे विचारणारच. आलं का लक्षात तुम्हाला, राईट? बघा काय विचारलंय, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पोस्ट इंडिपेंडन्स इंडियाचा आहे ना हा. काय विचारलंय बघा, व्हॉट डू यू नो अबाउट रिजनलायझेशन ऑफ लँग्वेज इन पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया. आलं तुम्हाला लक्षात. म्हणजे हा कुठनं घेतलेला आहे, सिलेबसच्या हा भागातनं घेतलेला आहे. त्यांनी प्रश्न डायरेक्टली आपल्याला इथं कळायला पाहिजे. रिऑर्गनायझेशन विद इन द कंट्री. रिऑर्गनायझेशन म्हणजे काय, तुमचा देश झाला, बरोबर आहे का नाही, पण देशामधले जे राज्य आहेत ते कसे तुम्ही बनवायचे, रिऑर्गनाइज केले ना आपण. ते बॉम्बे स्टेट होता, त्याला आपण विभाजित केला. आलं तुम्हाला लक्षात, कळतंय. मद्रास जे होतं, मद्रास मधनं आंध्र प्रदेश वेगळा केला, तमिळनाडू वेगळा केला. रिऑर्गनायझेशन आहे ना हे. तोच प्रश्न हा विचारलेला आहे, रिजनलायझेशन ऑफ लँग्वेज. व्हॉट डू यू नो अबाउट. आता बघा परत असा प्रश्न विचारा, व्हॉट डू यू नो अबाउट. मग मला तर सगळंच माहिती, मी काही लिहिलं. आलं तुम्हाला, म्हणजे पहिले काय लिहिणार मी, पहिले इकडनं चालू करणार मी. आता जे एनसीआरटी शिकले त्यांना किती फायदा आहे बघा इथं, ते त्यांचं एनसीआरटीचं नॉलेज इकडे वापरू शकतात. तर कसं वापरायचं, कन्क्लुजन मध्ये वापरायचं. ते कन्क्लुजन कडे नंतर येऊयात, पहिले आता आपण बघूयात व्हॉट डू यू नो विचारले ना, तर आपण काय म्हणू, पहिले आपण काय म्हणणार इंट्रोडक्शन मध्ये, की 1920 काँग्रेस, नागपूर सेशन ऑफ काँग्रेस प्रॉमिस्ड की आफ्टर इंडिपेंडन्स वी आर गोइंग टू हॅव लिंग्विस्टिक स्टेट्स, वी आर गोइंग टू हॅव स्टेट्स बेस्ड ऑन लँग्वेज. हे कधी प्रॉमिस केलं होतं काँग्रेसनी, 1920च्या नागपूर सेशन मध्येच काँग्रेसनी प्रॉमिस केलं होतं. मग पण स्वातंत्र्यानंतर काय झालं, आफ्टर इंडिपेंडन्स द मेन लीडर्स लाईक जवाहरलाल नेहरू अँड सरदार पटेल फेल्ट दॅट इंडिया हॅज ऑलरेडी फेस्ड पार्टिशन ऑन द बेसिस ऑफ रिलिजियस लाईन्स, बट नाव ड्यू टू द लँग्वेज, ड्यू टू, आपण हे शब्द वापरायचे, ड्यू टू रिजनलायझेशन ऑफ लँग्वेज, ड्यू टू रिजनलायझेशन ऑफ लँग्वेज देर कॅन बी फर्दर पार्टिशन बेस्ड ऑन लँग्वेज. Therefore, they did not accept for linguistic states post independence. This was right supported by various committees. Like मग तुम्ही ते कमिटी लिहा, तुमचे कुठले कुठले कमिटी आहेत, जेव्हीपी कमिटी, धार कमिटी, राईट. मग त्यानंतर तुम्ही काय लिहिणार, बट 1953 turned out, नेक्स्ट पॉईंट, 1953 turned out to be the turning point, because 1953 मध्ये कोण आहे, पोट्टी श्रीरामुलू, who sat on fast for more than 60 days, right? So, or around approximately 60 days, right? And that led to his death. And then the pressure on the central government increased, and they had to grant the first state based on linguistic basis, and that is Andhra Pradesh. And then they had to form the State Reorganization Committee, also called as the Fazal Ali Committee, 1956. बरोबर आहे का ना. आणि 1956 then you can say accepted the basis of language for the
फॉर्मेशन ऑफ द न्यू, और मग आपण काय शब्द लिहितो सिलेबस, फॉर रिऑर्गनायझेशन ऑफ इंडिया. आलं का तुम्हाला लक्षात? कळते का तुम्हाला? हे सगळं असं तुम्ही लिहू शकता. मग तुम्ही लिहू शकता की 1956 मध्ये किती स्टेट झाले, मग तुम्ही 1960चं लिहिलंच पाहिजे, कारण की आपण एमपीएससी लिहितोय. बट ऑल द स्टेट्स were not made on the linguistic basis, which led to intensification of महाराष्ट्र मुवमेंट. मग ते आपण महाराष्ट्राचं इथं कीवर्ड लिहायचे चळवळीचे, राईट, लेड बाय लीडर्सचे नावं लिहायचे 2-3, which ultimately also led to bifurcation of the bilingual state of Bombay into Maharashtra and Gujarat in 1960, 1st May. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आता तुम्ही कन्क्लुजन 2 प्रकारे करू शकता. बघा कसे 2 प्रकारे. एनसीईआरटीचं तुम्ही नॉलेज वापरू शकता की लिंग्विस्टिक स्टेट्स, राईट, द फिअर ऑफ द अर्ली लीडर्स ऑफ इंडिया, राईट, प्रूव्ह टू बी रॉंग, बिकॉज लिंग्विस्टिक स्टेट्स, इथं कुठला शब्द वापरलाय? रिजनलायझेशन. बरोबर आहे का नाही? फॉर्मेशन ऑफ स्टेट्स बेस्ड ऑन लँग्वेज अँड acceptance of regional tendencies in India has in fact strengthened the Indian unity. If we compare the same with the examples of our neighbors like Sri Lanka and Pakistan. Sri Lanka had to face civil war because they could not give, they did not give the, they did not appreciated, or they did not, you can say, what is the word? त्यांनी काय तो शब्द आहे, राईट, आय एम नॉट गेटिंग दॅट वर्ड, की त्यांनी ते एक्सेप्ट नाही केलं रिजनलायझेशन, राईट, म्हणून सिव्हिल वॉर झाली श्रीलंकामध्ये. आणि इथं काय झालेलं आहे, पाकिस्तानमध्ये काय झालंय? पार्टिशन, बांगलादेशचं क्रिएशन झालं. आलं तुम्हाला लक्षात? असं तुम्ही करू शकता, असं तुम्ही त्याला काय करू शकता? कन्क्लुजन करू शकता. किंवा दुसऱ्या प्रकारे कन्क्लुजन कसं करू शकता याचं तुम्ही, की 1960s आणि 70s पर्यंत लँग्वेज वॉज द बेसिस फॉर द फॉर्मेशन ऑफ रिऑर्गनायझेशन, लँग्वेज वॉज द बेसिस फॉर द रिऑर्गनायझेशन ऑफ इंडियन, यू कॅन से, स्टेट्स. बट टुडे डेव्हलपमेंट हॅज बिकम द मेजर इश्यू फॉर द रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट्स इन इंडिया. एक्झाम्पल जे 3 स्टेट्स बनले होते, छत्तीसगड असेल, झारखंड असेल, आणि राईट कुठला होता? उत्तराखंड, और इवन तेलंगणा. And the demands like Vidarbha are on the basis of language वर नाही, लँग्वेज तर सेम आहे ना, डेव्हलपमेंट. कळतंय का तुम्हाला? असं तुम्ही कन्क्लुजन त्याला करू शकता. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? समजतंय का? राईट. तर अशा प्रकारचा हा म्हणजे डायरेक्ट सिलेबसचे पॉईंट्स आहेत, लक्षात घ्या. म्हणून खूप सोपी आहे मेन्स. जेवढी प्रिलिम्स अनप्रिडिक्टेबल असते तेवढी जास्ती मेन्स प्रिडिक्टेबल असते. कोण चांगलं पाठांतर करते, कोण चांगला प्रश्न वाचतोय, कोण उत्तर लिहितंय, कोण सगळ्यात जास्त आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करते, त्याच्यावरनं तुमचं काय ठरणार आहे? सक्सेस ठरणार आहे. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? समजतंय का? सोपं वाटतंय का? हा, राईट. चला पुढं काय करणार आहे आपण? मुंबई इंडस्ट्रियल इकॉनॉमिक डेव्हलप सिटीज, कॉजेस अँड रिझन्स. आता काहीच विचारलं नाही मुंबईचं. कॉजेस म्हणजे मी काय लिहिणार? हिस्टॉरिकल कॉज, ब्रिटिश. मग दुसरा कॉज कुठला? जॉग्राफिकल कॉज, कोस्टलाईन. जॉग्राफिकल कॉज, क्लायमेट. आलं तुम्हाला लक्षात? कसं क्लायमेट आहे? कोस्टल क्लायमेट विच इज सुटेबल फॉर टेक्सटाईल इंडस्ट्री, राईट. जॉग्राफिकल कॉज, इंडेंटेड कोस्टलाईन सुटेबल फॉर पोर्ट, जीएनपीटी पोर्ट, द लार्जेस्ट पोर्ट ऑफ इंडिया. आलं तुम्हाला? दॅट लेड टू डेव्हलपमेंट ऑफ द, यू कॅन से, मुंबई. आलं तुम्हाला लक्षात? हे आपण लिहू शकतो. अजून काय डेव्हलपमेंट ऑफ मुंबई? अजून काय असणार आहे डेव्हलपमेंट ऑफ मुंबई? मग गव्हर्नमेंटला पण वाहवाई करायला लागेल आपण, बरं का नाही? गव्हर्नमेंटची वाहवाई कशी करायची? तर गव्हर्नमेंटचे पॉलिसीज, एमआयडीसी पॉलिसी असेल. मग गव्हर्नमेंटने अजून काय केलं? इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन, राईट. लोकल ट्रेन्स असतील स्टार्टिंगला, आता मेट्रो असेल, किंवा मग ब्रिजेस असतील, अटल सेतू, बिटल सेतू, काय टाकायचं आतापर्यंत ते टाका. आलं तुम्हाला लक्षात? मग मुंबईचं डेव्हलपमेंट अजून काय झालेलं आहे? तर प्रेझेन्स ऑफ व्हेरियस इंडस्ट्रीज, राईट. मग मुंबई एक असं फक्त शहर आहे जिथं एवढी डायव्हर्सिटी ऑफ इंडस्ट्रीज आहेत. फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, आयटी इंडस्ट्री आहे, फायनान्स इंडस्ट्री आहे. आलं तुम्हाला लक्षात? आणि सगळ्यात महत्वाचं कुठली इंडस्ट्री आहे? एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे मुंबईमध्ये. फायनान्शियल काय? मग गव्हर्नमेंटचं अजून सांगायचं की गव्हर्नमेंटने काय केलंय? त्याला डिक्लेअर्ड ॲज द फायनान्शियल हब ऑफ इंडिया, फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया. देअरफॉर आरबीआय हेड इज हियर अँड ऑल द बँकिंग, यू कॅन से, हेड इज हियर.
मग गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही जे MIDC लिहिता ते लिहू शकता BKC, बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. आलं तुम्हाला लक्षात? मुंबईचं हे तुम्ही खासियत लिहू शकता. पुढं अजून एक सोशल रिझन, कॉस्मोपॉलिटन कल्चर ऑफ मुंबई. आलं तुम्हाला लक्षात? की सगळे लोक एकत्र राहू शकतात. बरोबर आहे का नाही? मधनं मधनं शिवसेना MNS काहीतरी करते गडबड, पण तरी कशी आहे कॉस्मोपॉलिटन कल्चर ऑफ मुंबई हे लिहिणं गरजेचं आहे. आलं तुम्हाला लक्षात? मग त्या सोशल रिझन मध्ये हे लिहिणं गरजेचं आहे. महाराष्ट्र इज द भूमी ऑफ लँड रिफॉर्मर्स, देअरफॉर जेंडर इक्वॅलिटी आपल्याकडे. Therefore, women can also contribute. That has led to the development of this. आणि एज्युकेशन, एल्फिन्स्टन कॉलेज. आलं तुम्हाला लक्षात? मग एज्युकेशनची आपल्याकडे परंपरा आहे. राईट. 1987 मध्येच काय काय स्थापित झालं होतं? मुंबई युनिव्हर्सिटी. ते तिथं आलं पाहिजे. बिकॉज ऑफ ऑल दिस रिझन्स मुंबईचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. राईट. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, मुंबई पुणे इंडस्ट्रियल कॉरिडॉर या. आलं तुम्हाला लक्षात? राईट. प्रेझेन्स ऑफ ह्युमन रिसोर्स. काही लिहितात हे असले प्रश्न विचारले तर मग काय काही आपण बोलवच्चन टाकू शकतो. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे असं लईच बेसिक प्रश्न आहे ते, लईच फुलटॉस आहेत. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे कसं आहे, MPSCची तुम्हाला जर प्रश्नपत्रिका बघितली तुम्हाला फुलटॉसच दिसणार, आणि मग UPSC कडे गेलं की यॉर्कर येते. फुलटॉस कन्वर्ट इंटू यॉर्कर. आलं तुम्हाला लक्षात? कळते? तिथं विचार करायला लागणार, प्रश्नच करणार. अरे काय म्हणायचं तुम्हाला? आलं तुम्हाला लक्षात? हे लईच सोपं आहे. राईट. लय सोपं. टेक्सटाईल इंडस्ट्री, MIDC, काय तुम्हाला लिहायचं? केमिकल इंडस्ट्री आहे, पेट्रोकेमिकल इंडस्ट्री आहे. तिथं तुम्ही लिहू शकता ना ते काय आपलं ते मुंबई आहे, बॉम्बे आहे. बरोबर आहे का नाही? पेट्रोकेमिकल इंडस्ट्री आहे आपल्याकडं. राईट. फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, IT सगळंच आहे. राईट. तर अशा प्रकारे तुम्ही मुंबईचं तर भरभरून लिहू शकता. आता प्रश्न काय विचारलाय? मड व्हॉल्कॅनो. कुठे आहे मड व्हॉल्कॅनो? अंदमान निकोबार मध्ये आहे. आलं तुम्हाला लक्षात? मड व्हॉल्कॅनो म्हणजे व्हॉल्कॅनोचा एकदम मिनिएचर रूप. मिनिएचर रूप म्हणजे काय? त्यामधनं लावा बिवा काय येत नाही, फक्त काय येतं त्यामधनं स्टीम, वाफ बीप येते, अशी गॅस बीस बाहेर येतात, मिथेन गॅस वगैरे बाहेर येतात. तर व्हॉल्कॅनो कोणी पण जिओग्राफी शिकत असेल तर त्याला कळणार आहे व्हॉल्कॅनो कुठं क्रिएट होणार, जिथं टेक्टॉनिक मुवमेंट असणार. मग लगेच लिहायचं अंदमान निकोबार मध्ये कुठली टेक्टॉनिक मुवमेंट आहे, लगेच लिहायचं. तिथं आपण लिहायचं काय? लिहायचं जे लिहायचं ते लिहायचं की इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आहे, इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट. आलं तुम्हाला लक्षात? म्हणून तिकडे सगळेच व्हॉल्कॅनो आहेत ना. इंडियाचं ओनली ऍक्टिव्ह व्हॉल्कॅनो कुठे आहे? अंदमान निकोबार मध्ये. कुठला आयलंड आहे? बॅरन आयलंड. आलं लक्षात? तर त्याच एक रूप हा मड व्हॉल्कॅनो आहे. क्लिअर आहे का? राईट. या सगळ्या गोष्टी लिहू शकतो. आणि मड व्हॉल्कॅनो जिथं असतील तिथं गॅस बीस बाहेर येत आहेत, म्हणजे काय दाखवते? देअर कॅन बी प्रेझेन्स ऑफ पेट्रोकेमिकल. आर यू अंडरस्टँड? देअर कॅन बी म्हणलं तर काही असू शकतं. बरोबर आहे का नाही? राईट. लिहून टाकायचं आपण. असं म्हणजे आता हा असा प्रश्न आहे की जो अनएक्सपेक्टेड आहे, पण 5 मार्काला विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे आता बघा, तुम्हाला मी खाली दाखवलं सिलेबस, व्हॉल्कॅनो, सुनामी सगळंच कव्हर करायचं MPSC. मग आता फक्त व्हॉल्कॅनो नाही विचारला, कुठला विचारला? मड व्हॉल्कॅनो. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? बघा कसे आहेत स्मॉल कोन्स. इरप्शन कॅन बी पिरियडिक. बघा असोसिएटेड विथ ऑइल अँड गॅस. आलं तुम्हाला लक्षात? काय करू शकतो आपण ह्याच्यामध्ये? अभ्यास करू शकतो. मग लगेच मड व्हॉल्कॅनो मध्ये काय फायदा आहे? जिओथर्मल. या सगळ्या गोष्टी आपण अभ्यास करू शकतो. जिओथर्मल एनर्जी, किंवा आपण अभ्यास करू शकतो व्हॉल्कॅनो जिथं पण असेल अर्थच्या खालचा आपण अभ्यास करू शकतो ना पूर्ण. राईट. तर या सगळ्या गोष्टी आपण लिहू शकतो. पोटेन्शियल हायड्रोकार्बन डिपॉझिट्स तिथं. राईट. आता एन्व्हायरमेंट बघा किती कसं म्हणजे टॅकल करायचं असतं. हे पॉईंट्स बॉर्डर पॉईंट्स लक्षात घ्या. मड व्हॉल्कॅनो आलं तर काय करायचं? हे वेगळं एक काहीतरी जॉग्राफिकल तुमची फीचर आहे. लगेच आपण तिथं काय लिहायचं? हे बोलवच्चन पॉईंट्स आहेत. कुठून बसतात हे पॉईंट्स? लक्षात घ्या. ह्याला फॉर्डर पॉईंट्स म्हणतात. इट सपोर्ट्स युनिक मायक्रोबियल लाईफ अडॉप्टेड टू एक्स्ट्रीम कंडिशन्स. वी कॅन स्टडी दोज मायक्रोबियल लाईफ. आता बॅक्टेरिया, मायक्रोब कुठे बी असतात, व्हॉल्कॅनो मध्ये पण असतात. आता तुमची तिथं व्हॉल्कॅनो आहे, तर तिथे तुम्हाला चान्स भेटला की ते अभ्यास करा. बरोबर आहे का नाही? भारतीय गव्हर्नमेंट माणसाला अभ्यास करत नाही, पण कशाला अभ्यास करा? मायक्रोब्स. लिहिता आलं पाहिजे, ते पॉईंट सुचलं पाहिजे तिथं. मी काल तुम्हाला शिकवलं होतं आन्सर कसं असलं पाहिजे? मल्टी डायमेन्शनल. एन्व्हायरमेंट आलं इकडं. राईट. पेट्रोल बिट्रोल आलं तुमचं इथं.
आलं तुम्हाला लक्षात? इथं टेक्टॉनिक आलं तुमचं मड व्हॉल्कॅनो मध्ये, राईट. त्यानंतर तुम्ही अजून काय स्टडी केलं? इंटेरियर ऑफ द अर्थ स्टडी करू शकता याच्यामध्ये. आलं तुम्हाला लक्षात? राईट. हे सगळं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, लक्षात घ्या. तर तुम्ही एक विद्यार्थी व्यवस्थित आहात, राईट. तर तुम्हाला जमणार आहे, नाही तर नाही जमणार. राईट. कुठे आहे बघा? अंदमान मध्ये आहे सुनामी. 5 मार्काला काय विचारून टाकलं? सिलेबस मध्ये आहे ना, विचारायला लागलं. पोरांनी प्रिपेअर केलं असेल, त्याची जी मेहनती कशी वाया घालवायची, बरं का नाही? एमपीएससी सगळ्यात डेमोक्रेटिक परीक्षा आहे, बरं आहे का नाही? आणि युपीएससी काय करणार? जे तुम्ही अभ्यास करणार ते विचारणारच नाही. म्हणजे दोन अपोजिट साईडला आहे. आता प्रिलिम बघितली ना तुम्ही युपीएससीची? आलं तुम्हाला लक्षात? मला युपीएससी आवडेल, जे अभ्यास केला तेच विचारणार नाही. म्हणजे अर्धी जनता पॅनिकच मारणार. म्हणजे मला फक्त व्यवस्थित पेपर लिहायचा आहे. इथं जनताला वेळच भेटणार नाही वरती बघायला. युपीएससी मध्ये मी फीडबॅक घेतला पोरांचा, फक्त वरती बघत होते पोरं. दुसऱ्या पेपरला येऊ का नको? आलं तुम्हाला लक्षात? अनसर्टन्टी जेवढी असती तेवढं नेहमी आपल्याला फायदा असतो. कारण की मी तर तुम्हाला सांगितलंय, गेम ऑफ थ्रोन्स बघितलं का तुम्ही? गेम ऑफ थ्रोन्स, बरोबर आहे. गेम ऑफ थ्रोन्स नाही बघितलं, जीवनात काय केलं तुम्ही? जीवनच वाया गेलं तुमचं. पिक्चर बघा, वेब सिरीज बघा, त्याने पास होते बघा. अभ्यास केल्याने कोणी पास होतंय का? बरोबर आहे का नाही? राईट. तर गेम ऑफ थ्रोन्स मधलं सगळ्यात फेवरेट माझा डायलॉग आहे, केओस इज लॅडर. काय डायलॉग आहे? केओस इज लॅडर. जेवढा गोंधळ असेल तेवढी तुम्हाला शिडी आहे. आता नरेंद्र मोदी स्थिर बसलेले आहेत पंतप्रधान म्हणून. कोणी ओपन करू शकतं का मला पंतप्रधान बनवा? ते हल्ले की गोंधळ होणार. तेव्हा कोणी बनू शकते बघा. राहुल गांधीला बी चान्स. हसू नका तुम्ही. ते पंतप्रधान झाले तर तुम्ही अधिकारी असाल तेव्हा, बरोबर आहे का नाही? तुम्ही हसणार पंतप्रधानांवरती? कसं चालणार? पंतप्रधानचा फोटो लागतो आपल्या इथे ऑफिसमध्ये तुमच्या. आलं तुम्हाला लक्ष? कळतंय? समजतंय? राईट. सुनामी ओरिजिन काय आहे? सगळ्यांना माहिती आहे की बाबा, आता बघा ह्याच्यामध्ये गडबड कशी असते. ओरिजिन असले असले जॉग्राफी हा कम्प्लीट थर्ड क्लास सब्जेक्ट आहे. का थर्ड क्लास सब्जेक्ट आहे? काय सब्जेक्ट मध्ये अभ्यास करायलाच काय नसतं, म्हणून ते काय करतात? शब्दांचा खेळ करतात. असे मोठे मोठे शब्द लिहितात, वाटायला पाहिजे ना जॉग्राफी अभ्यास करू. बरोबर आहे का नाही? एकदम थर्ड क्लास सब्जेक्ट. मी 2 दिवसात संपू शकतो असा हा विषय जॉग्राफी. राईट. आता सुनामी, अर्थक्वेक, व्हॉल्कॅनो, सुनामी सगळं एकच आहे. त्याला नाव वेगवेगळे दिलेले आहेत. बरोबर आहे का नाही? म्हणजे काय, जेव्हा अर्थक्वेक तुमच्या समुद्राच्या खाली होईल, तर ती एनर्जी जी बाहेर काढल, तर त्याच्यामुळं पाणी वरती येईल. त्यामुळं काय म्हणेल? सुनामी. असला भंगार सब्जेक्ट आहे. तुम्ही जेव्हा अभ्यास कराल ना, तुम्हाला पण दिसेल की ते हवेने असे कुठले तरी वेगळे वेगळे दगडाचे असे वेगवेगळे हे बनतायत फॉर्म, त्याला नाव दिलेत. ह्याला हे म्हणतात, ह्याला म्हणतात. हे काय, बसल्या बसल्या तुम्हाला टाइमपासच करायचा आहे. मग ह्याला राज कपूर म्हणा, त्याला शम्मी कपूर म्हणा, ह्याला सलमान खान म्हणा, अजून वाढवा. बरोबर आहे का नाही? ते सँड ड्यून्स, म्हणजे आता त्या हवेने जे जशी सँड बनायला लागली, असं बनला तर त्याला वेगळं नाव, तसं म्हणलं तर या साईडला बघतोय म्हणून त्याला वेगळं नाव, त्या साईडला बघतोय, हा बघतच नाही कुठं. हा काय सब्जेक्ट असतो का? डिलीट करून टाकायला पाहिजे हा अभ्यासामध्ये, जॉग्राफी. आलं तुम्हाला? म्हणजे बेसिक शिकवा फक्त, जे मूळ मुद्दे आहे त्याला ताणू नका सब्जेक्ट. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आता सुनामी म्हणजे काय? लॉंग वेव्हलेंथ. आता सुनामी आली ना, लक्षात घ्या, सुनामीचा प्रश्न आला ना, तर सगळ्यात महत्वाचा कीवर्ड तुम्हाला सांगतो. पहिले तुम्हाला सुनामी समजवतो, पण तुम्हाला सगळ्यात महत्वाचा कीवर्ड सांगतो. जर तुमचा तो नाही आला, तर तुमची सुनामीला मार्कच पडणार नाही. आलं तुम्हाला? हे बघा, हे हे आलं पाहिजे. शोलिंग इफेक्ट. काय आलं पाहिजे सुनामीमध्ये? शोलिंग इफेक्ट. काय होतं ऍक्च्युली सुनामीमध्ये? लक्षात घ्या की सुनामीमध्ये जेव्हा पाणी वरती असतं, ती वेव हार्डली एवढीच उठते. मग ती वेव वरती उठत पण नाही जास्ती, कारण की वेव कशी असते? किलोमीटर लांब असते. 50-50 किलोमीटर असेल, 100 किलोमीटर असेल. आलं तुम्हाला लक्षात? मग ती फक्त एवढी उठून खाली जाते. मग तुम्ही जर पाणीमध्ये असाल, सुनामी येताना तुम्हाला काहीच वाटणार पण नाही. आलं तुम्हाला लक्षात? पण सुनामीचा प्रॉब्लेम का होतो लँडवरती आल्यानंतर? शोलिंग इफेक्ट. का असतं शोलिंग इफेक्ट? कोण सांगाल मला? जॉग्राफी कोण आहे? कोण आहे? कोणाचं ऑप्शनल आहे का जॉग्राफी? पहिले बाहेर निघा. कोण आहे का जॉग्राफी ऑप्शनल? व्हॉट इज शोलिंग इफेक्ट? येस, ऑनलाईन स्टुडंट्स. ऑनलाईन स्टुडंट्स. ओम, आदित्य, अपूर्व, अर्णव, आर्यन,
हर्षल, मोनिका, नेहा, प्रियंका, सुहानी, उज्ज्वला, विवेक. काय शोलिंग इफेक्ट म्हणजे काय असतं? काय वेव्ह हाईट इज मोर इन द शॅलो वॉटर. बरोबर आहे, एक्झॅक्टली, व्हेरी गुड ऋतुजा. हाईट का वाढते मग? आता जेव्हा पाणीमध्ये असते तेव्हा हाईट कमी असते ना त्या वेव्हची, पण एकदमच हाईट का वाढते? एकदम सिंपल आहे त्याला समजण्यासाठी. समजा तुम्ही हे सगळे एवढे विद्यार्थी आहेत, 50 विद्यार्थी आहेत, असे चालतायत समुद्रामध्ये, तुम्ही चालू शकता ना असे, असे चालतात आणि मध्ये एक दरवाजा आला, मग काय करणार तुम्ही? काय करणार मग? आता दरवाजा आल्यानंतर छोटा दरवाजा आहे ना, मग आता सगळे असेच वॉल फोडून आत नाही जाऊ शकत ना. दरवाजामुळे काय होणार? अशी लाईन लागणार. म्हणजे काय वाढली? तुमची हाईट वाढली. तेच वेव्हचं होतं, की जेव्हा ते सरफेस वरती येते, आर यू अंडरस्टँडिंग दिसतं, त्याला जागा नसती म्हणून ती काय होते, ती वरती जाते. जी अशी स्प्रेड होती वेव्ह, ती कशी होणार? अशी होणार ती. आलं तुम्हाला लक्षात? आणि वेव्हची हाईट वाढली की म्हणजे पाणी येणार, ते काय करणार? पूर्ण डिस्ट्रक्शन करणार. मग शोलिंग तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आणि व्हॉट आर द कॉजेस, ते लिहिता आलं पाहिजे. आता कॉजेस काय काय आहेत? राईट, टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटी, खाली वोल्कॅनो फुटला, मग त्याचे एक्झाम्पल लिहिता आले तर बघा. राईट, क्राकाटोवा, बरोबर आहे का नाही? सगळ्यात फेमस हे वॉल्कॅनिक इरप्शन आहे क्राकाटोवा. ह्याच्यावरती UPSC ला प्रश्न विचारलेला आहे क्राकाटोवावरती. राईट, त्यानंतर काय आहे बघा, हे हे वेगळे आहेत. लँडस्लाइड, काय झालं की कुठेतरी समुद्र आहे, समुद्राच्या शेजारी काय आहे, माउंटन आहे, ते माउंटनची लँडस्लाइड झाली आणि पूर्ण ते खालीच पडलं. पूर्णच्या पूर्ण जो माउंटनचा एक चंक आहे तो खाली पडला, मग ती एनर्जी खाली जाणार का नाही पाण्यामध्ये? मग ती एक छोटी सुनामी बनणार. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे पाणीला एनर्जी भेटली की सुनामी, मोठी एनर्जी भेटली तर. दुसरं कसं भेटू शकतंय? ग्लेशियर पडलं खाली, बरोबर आहे का नाही? आणि बघा हे ह्याच्यामुळं मला राग येतो, जो असला शब्द वापरलाय बघा, तुम्ही घाबरलंच पाहिजे. राईट, कुठे गेला तो शब्द? पुढे दिला असेल कुठेतरी. राईट, तर त्याच्यामुळं बी कधी कधी काय होतंय, सुनामी येते. मग आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सुनामी म्हणजे वेलॉसिटी किती असली, अँप्लिट्यूड किती असतं, ड्युरेशन किती चालतं, हे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. आणि सुनामी जर आलं, राईट, सुनामी जर आलं तर मग आता एन्व्हायरमेंटमध्ये काय होतंय? इरोजन होतंय, सॅलिनाय, आता सलाईन पाणी आत येणार आहे ना, मग सगळं आपली ऍग्रिकल्चर नाश होऊ शकतंय, फ्लोराफोना नाश होऊ शकतंय, हे सगळ्या गोष्टी नाश होऊ शकतायत. बरोबर आहे. आणि हे नाही लिहिलं तर तुम्हाला मार्क्स भेटणार आहे. अर्ली वॉर्निंग सिस्टीम बनवलेली आहे इंडियानी. काय आहे? अर्ली वॉर्निंग सिस्टीम. आलं तुम्हाला लक्षात? राईट, हे आपण लिहिलंच पाहिजे. इंडियन सुनामी अर्ली वॉर्निंग सेंटर, हे आपण लिहिलं पाहिजे. हे लिहिलं नाही तर आपल्याला मार्क भेटणार नाही. राईट, अर्थक्वेक. आता परत तोच प्रश्न आहे बघा अर्थक्वेकचा. कॉजेस विचारले, कॉजेस ऑफ अर्थक्वेक आणि अर्थक्वेक प्रोन झोन. आता इथं आपल्याला ऍक्च्युली डायग्रामच काढला पाहिजे. जॉग्राफी म्हणलं की तुमचा जर डायग्राम नसेल तुम्हाला मार्क भेटणार नाही. डायग्राम कंपल्सरी आहे. अर्थक्वेक म्हणलं की डायग्राम काढला पाहिजे. राईट, कसा अर्थक्वेक येतो, एपिसेंटर कशाला म्हणतात, बरोबर आहे का नाही, फोकस कशाला म्हणतात, हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे. एस वेव्ह, पी वेव्ह, त्यानंतर इंडियामधलं झोन दाखवता आले पाहिजे, बरोबर आहे का नाही. झोन 1 मध्ये कुठले रिजन आहेत? झोन 1च नसतो. अर्थक्वेक मध्ये झोन 1च नसतो. आलं तुम्हाला लक्षात? कारण की असं कुठलं झोन आहे का ज्यामध्ये अर्थक्वेक येणार नाही? तुम्ही काय देव आहे का सांगायला इथं अर्थक्वेक येणार नाही? आलं तुम्हाला लक्षात? म्हणून बघा इथं झोनिंगच कुठपर्यंत आहे. आलं तुम्हाला? लो रिस्क म्हणजे झोन 2, झोन 1 नसतो, लक्षात ठेवा एवढं. आलं तुम्हाला लक्षात? मग जसं जसं तुम्ही वरती जाणार रिस्क वाढत जाणार. मग तुम्हाला माहिती असलं पाहिजे झोन 5 मध्ये काय आहे, झोन 4 मध्ये काय आहे. लय सोपं असतं हे. झोन 5 म्हणजे काय असणार? जिथं 2 प्लेट भेटलेले आहेत, ते झोन 5 असणार. म्हणजे भारतामधलं कुठलं असणार? अंदमान निकोबार असणार. म्हणजे भारतामधलं कुठलं असणार? हिमालयाचा पूर्ण टप्पा असणार. मग झोन 4 मध्ये कुठलं असणार? जिथं जे 2 चिटकलेले आहेत त्या शेजारचा झोन तो 4. बेटे बेटे क्या करे. आलं तुम्हाला लक्षात? बघा म्हणजे हिमालय हे इथं आहेत, ते त्याच्यात चिटकलेलं कुठलं आहे? इंडो गँजेटिक, झोन 4. मग त्याला चिटकलेलं कुठलं आहे? झोन 3. आलं तुम्हाला लक्षात? राईट, मग इथं बघा झोन 3 महाराष्ट्र वगैरे खाली आले आणि लो रिस्क पेनिन्सुला. आलं तुम्हाला लक्षात? आपलं पेनिन्सुला का लो रिस्क आहे? कारण की पेनिन्सुलामध्ये काय झालेलं आहे? डेक्कन ट्रॅप्स. डेक्कन ट्रॅप म्हणजे काय झालेलं आहे? तुम्हाला जिओग्राफी मी तर शिकवणार नाही, पण जर कधी शिकवलं तर तुम्हाला कळेल.
काय झालंय, इंडिया अशी 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 वरती आली ना, प्लेट, इंडियाची प्लेट. तर इंडियाची प्लेट जेव्हा वरती आली तर खालनं, राईट, खालनं लावा आला. कुठं आला लावा? शिकला असेल ना तुम्ही, कुठं आला लावा? येस, काय म्हणतात त्याला? ऋतुजा बाळा, तुला तरी येतंय का? हॉटस्पॉट्स. काय म्हणतात त्याला? हॉटस्पॉट. तर रियुनियन आयलंड आहे. आज ऍटलास मध्ये लिहून घ्या, रियुनियन आयलंड. तर रियुनियन आयलंड फाइंड करा कुठे आहे. कोण सांगेल रियुनियन आयलंड कुठे? परीक्षा द्यायला आलो आपण. रियुनियन आयलंड. तर रियुनियन आयलंडच्या इकडनं जेव्हा आपली इंडियन प्लेट जात होती, बरोबर आहे का नाही? तर असं विचार करा की आपली तवा आहे, प्लेट काय आहे? तवा आहे. आणि खालनं काय चालू झालेलं आहे? भट्टी चालू झालेली आहे आगाची. त्याच्यावरनं जर प्लेट गेली तर जे आगाचा लावा आहे सगळा वरती, तो इथं जेवढे काय तुमच्या ही जी तवा आहे त्या तवामध्ये जर काय भोकं असतील, राईट, तर त्यामधनं काय होणार? ते सगळं लावा वरती येणार. आलं तुम्हाला लक्षात? मग ते लावा सगळा वरती आला आणि तो लावा कसा झाला? स्प्रेड झाला. आणि त्याने आपलं काय बनलेलं आहे? डेक्कन प्लॅटू. त्याला काय म्हणतो आपण? डेक्कन ट्रॅप्स. ट्रॅप का म्हणतो? कारण की जो लावा आला असेल त्यामध्ये जे काय समजा त्यावेळेसचं प्लांट असेल, अॅनिमल असेल, ते सगळे ते लावामध्ये काय झाले? ट्रॅप झाले. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? डेक्कन ट्रॅप. कळलं का तुम्हाला? म्हणजे आता समजा आता त्या भट्टीमुळं कसं झालं असणार आहे? आपली जमीन कशी झाली असणार आहे? एकदम कडक झाली असणार आहे. बरोबर आहे का? काय पण तुम्ही भाजलं तर ते एकदम कडक होतं का नाही? म्हणून आपल्याकडं अर्थक्वेक वगैरे येण्याचा चान्स आहे का जास्ती? नाही. आणि आपल्याकडे कुठं जवळपास कुठला प्लेट आहे का? 2 प्लेट भेटणारे? नाही. म्हणून आपल्याकडे कुठला झोन आहे आपला पेनिन्सुला मध्ये? कळतंय का? समजतंय का? राईट. तर असा हा विषय आहे. बरोबर आहे. आता अर्थक्वेक कशामुळे होतात बघा? काही टाइमपास. जिथे एनर्जी निघते तिथं अर्थक्वेक. टेक्टॉनिक असणार रिझन, व्हॉल्कॅनिक रिझन असणार. बघा परत तेच ह्युमन इंड्युस्ड. ह्युमन इंड्युस्ड म्हणजे तुम्ही काय मोठा डॅम बिम बनवला, आलं तुम्हाला लक्षात, तर त्यामुळे होऊ शकतो. कोयना डॅम, काय झालं? ते कोयना डॅम मुळे सगळं पाणी, वजन आहे ना त्या पाणीला, ते सगळं तुम्ही काय करणार? त्या सगळ्या जमिनीवरती एकदमच वजन वाढून टाकलं. मग ते जमीनमध्ये क्रॅक बी येणार का नाही येणार? आलं तुम्हाला लक्षात? अर्थक्वेक होऊ शकतो. आलं तुम्हाला लक्षात? आणि मग बघा हे असे शब्द वापरले की मला राग येतो सब्जेक्टवर. काय? आयसोस्टॅटिक ऍडजस्टमेंट. म्हणायचं एकदम काहीतरी छपरी असतं, पण शब्द एवढे मोठे वापरणार की समोरचा घाबरलाच पाहिजे. आयसोस्टॅटिक काय असते? ऍडजस्टमेंट म्हणजे काय? म्हणजे काय? खूप सोपं आहे बघा, की एका काळामध्ये कसं होतं? ग्लेशियर होते, पूर्ण आईस एज होता. पिक्चर बघितला आईस एज? बरं आहे का नाही? पिक्चर बघत चला, बाकी काय करू नका. आजपासून काय करा? रोज 2-2 पिक्चर बघा. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर होतंय बघा माणूस. आईस एज काय होतं? किलोमीटर आणि किलोमीटर. आता समजा हा माउंटन असेल, लक्षात घ्या, हा माउंटन असेल, बरोबर? ह्याच्यावरती 1 किलोमीटर वरतीपर्यंत काय होता? बर्फ आहे. मग त्या माउंटन वरती वजन येणार का नाही येणार? आणि लक्षात घ्या की आपली जी ही प्लेट आहे, प्लेट ही तरंगतीये. कशावरती तरंगतीये? मॅन्टल. म्हणजे प्लेट अशी अशी काय होतीये? फ्लोट होतीये. तर आता एवढा जर बर्फ वाढला तुमच्या माउंटन वरती, तर त्या बर्फाच्या वजनमुळं प्लेट काय होईल? खाली जाईल. आता हे बर्फ तुम्ही वितळताय. ग्लोबल वॉर्मिंगनी तुम्ही काय चालू केलेलं आहे? हिटर ऑन केलेलं आहे. मग काय होतंय? हे वितळते. हे वितळत्यामुळे ह्याच्यावरचं वजन काय होणार? कमी होणार. मग परत माउंटेन कसं येणार आता? मग ते जी मुवमेंट आहे त्याच्यामुळे एनर्जी रिलीज होणार का नाही होणार? एनर्जी रिलीज झाली तर काय होणार? अर्थक्वेक. एवढं सोपं आहे. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का तुम्हाला? येस ऑर नो? राईट. म्हणजे सगळ्यात सोपा सब्जेक्ट जर कुठला असेल, जॉग्रफी. म्हणून काय करायचे? युपीएससी मध्ये भरभरून लोकांनी ऑप्शनल घेतला. युपीएससीने बुचरच करून टाकला. 10-15 वर्ष झाले जॉग्रफीला मार्कच नाही. बरोबर आहे? असं आहे. चला जाऊन द्या. कोणाबद्दल एवढी आपण टीका नाही केली पाहिजे. बरोबर? आपल्याला कधीतरी जॉग्रफी ऑप्शन शिकवावं लागेल. बरोबर आहे का? मग तेव्हा मग हे क्लिप तुम्ही व्हायरल कराल. राईट. सिग्निफिकन्स ऑफ ग्लेशियर्स. आता बघा परत ग्लेशियर विचारलंय. राईट. तर काय विचारलंय ग्लेशियर? ग्लेशियर म्हणजे आपण लगेच लिहिलं पाहिजे की हिमालय जे आहेत, हिमालयाला काय म्हटलं जातं? थर्ड पोल ऑफ द वर्ल्ड. काय म्हणलं जातं? थर्ड पोल ऑफ द वर्ल्ड. कारण की नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे, तिथं सगळ्यात जास्ती बर्फ आहे.
आणि मग त्यानंतर सगळ्यात जास्ती बर्फ जर कुठं असेल तर कुठं आहे? हिमालयामध्ये आहे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. द थर्ड पोल ऑफ द वर्ल्ड लिहू शकतो. आता ह्याचा सिग्निफिकन्स विचारलाय आपल्याला. मग काय आता ह्याच्यामुळे नद्या येतात, नद्यामुळे हायड्रो इलेक्ट्रिसिटी होतं. मग हायड्रो इलेक्ट्रिसिटी पण कशामुळे? ग्लेशियरमुळेच आहे. आता लिहायचं म्हणलं तर तुम्हाला लिहायला लागणार. ह्याच्यामुळं शेती होती, ह्याच्यामुळं काय होतं? सिंचन होतं, ह्याच्याचमुळं काय होतं? ग्राउंड वॉटर वाढतं, ह्याच्याचमुळं काय होतं? क्लायमेट रेग्युलेशन. कारण की तुम्हाला अल्बेडो इफेक्ट शिकवला असेल. अल्बेडो इफेक्ट काय असतो? की ग्लेशियर कुठल्या कलरचं असते? कुठल्या कलरचं असतं ग्लेशियर? हे पण माहित नाही आपल्याला. ब्लॅक. ब्लॅक असा बर्फ असतो का? असं स्नो व्हाईट असतो ना. मग कुठल्या पण गोष्टी समजा आता तुमचे सूर्यकिरण आले व्हाईट वरती, ते काय होणार? रिफ्लेक्ट होणार. आणि ब्लॅक काय करते? त्याला ऍब्झॉर्ब करते. तर हे ग्लेशियर आहे म्हणून पृथ्वी तलावरती जिथे जिथे आईस असेल तेवढं कमी हीट ट्रॅप होणार ना, तेवढी कमी हीट ट्रॅप होणार. हे जर बर्फ वितळला तर तिथं खाली ब्राऊन बिऊन दिसणार सगळं. मग तेवढी जास्ती हीट काय होणार? ऍब्झॉर्ब होणार. मग अजून ग्लोबल वॉर्मिंग वाढणार. म्हणजे क्लायमेट रेग्युलेशनचं काम पण कोण करतंय? ग्लेशियर. आलं तुम्हाला लक्षात? अल्बिडो इफेक्ट लिहू शकतो तुम्ही तिकडं. ग्लेशियरमुळे बायोडायव्हर्सिटी भेटते. बरोबर आहे का नाही? तिकडं वेगळेच आपले जीवजंतू असतात. हे तर लिहायचंच, कुठलं पण विचारलं तर हे लिहायचंच आपल्याला. आलं तुम्हाला लक्षात? ग्लेशियरमुळे काय होतं? जिओ पॉलिटिकल सिग्निफिकन्स, इंटरनॅशनल बॉर्डर बनतात. बरोबर आहे का नाही? इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग काय होतंय? ग्लेशियर रिट्रीट होत आहेत. बघा, मग आपण लिहिलं पाहिजे इथं. राईट. नेपाळ वगैरेंनी काय चालू केलेलं आहे? मी आत्ता न्यूज वाचली होती. काय चालू केलं त्यांनी? ते ग्लेशियरचं, एक ग्लेशियर जेव्हा मरतो तेव्हा त्याची शोक सभा का असं काहीतरी चालू केलेलं आहे त्यांनी, नेपाळनी. आत्ता न्यूजमध्ये होतं 1 महिन्यापूर्वी. तिकडचा ग्लेशियरच संपलाय पूर्ण हिमालयामधला. तर हे रिट्रीट होत आहेत, मेल्ट होत आहेत. त्याच्यामुळं काय होणार आहे? रिव्हर फ्लो इन्क्रीज, फॉर्मेशन हे महत्वाचे बघ, ग्लेशियल लेक्स. आता इंडियामध्ये काय झालं होतं? असा जो एक लेक आहे तो ओव्हरफ्लो झाला होता केदारनाथमध्ये आणि त्याच्यामुळे लोक मेली होती. म्हणून ते करंट अफेअर्सला कनेक्ट करून तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? आणि ह्याच्यामुळं काय होणार आहे? तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की ह्याच्यामुळं क्लायमेट चेंज हे सगळं अजून वाढणार आहे. अजून कसं असतं? अजून एक विषय काय असतो ग्लेशियरच्या मुळं, की या ग्लेशियरमध्ये खूप जुनं, बरोबर आहे का नाही, सगळं कार्बन डायऑक्साईड स्टोअर केलेलं असतं. जेव्हा ते वितळते तर सगळा गॅस बाहेर येतो. आलं तुम्हाला लक्षात? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही भरभरून इथं लिहू शकताय. आता पुढचा प्रश्न, एम जी रानडे. हा बरोबर 15 मार्काला विचारला. जिथं कंटेंट नाही तिथं 15 मार्क, जिथं कंटेंट कमी तिथं शब्द जास्ती अपेक्षित आहे. एमपीएससीने ही गेम केली यावेळेस. जिथे तुम्हाला असे असे जनरल प्रश्न विचारलेत, जिथं खूप लिहायला आहे तिथं त्यांनी 10 मार्काला विचारलं. आता एम जी नारायणे काहीच नाही याच्यावरती लिहिणं. काय विचारलंय त्यांनी? इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बद्दल लिहा. बरोबर आहे. काय काय लिहिणार तुम्ही एम जी रानडे बद्दल? सगळं लिहू शकता तुम्ही. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे काय करणार? त्यांनी ब्रिटिशांची टीका केली, लिहू शकता तुम्ही. काय की ते एम जी रानडेच्या काळामध्ये कोण होते? दादाभाई नौरोजी. मग काहीतरी बोललेच असतील ते पण ट्रेन थेरीवरती. आपण लिहून टाकायचं. आलं तुम्हाला लक्षात? राईट. त्यानंतर महत्वाचे काय काय आहेत? त्यांनी काय सांगितलं? इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कधी होईल भारतात? जर शिक्षण भेटलं तर. शिक्षणाला त्यांनी सपोर्ट केलं, वुमन एज्युकेशनला सपोर्ट केलं. आलं तुम्हाला लक्षात? त्यानंतर ते काय म्हणले की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कधी होईल? जर आपल्याकडे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झालं, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट झालं. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमध्ये पण त्यांनी सांगितलं की 100% प्रायव्हेट सेक्टर नको, त्यामध्ये कोणी काम केलं पाहिजे? त्याने गव्हर्नमेंटनी पण काम केलं पाहिजे, हे त्यांचं मत होतं. आलं तुम्हाला लक्षात? इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कधी होईल? बघा, आता ते जस्टिस होते. जस्टिस असल्यामुळे त्यांचे व्हॅल्यूज असणार. तर ते म्हणले की भारताने काय बदललं पाहिजे? आपले सोशल रिफॉर्म केले पाहिजे, तरच इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होणार. बघा, रोल ऑफ कॉपरेटिव्ह मुवमेंट त्यांनी सांगितलेलं आहे. राईट. आणि मग त्यांनी विजन दिला की कसं आपण हे करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. राईट. आता बघा, हा प्रश्न तर काय 7वी-8वीच्या पोराला पण येईल. एमपीएससीने हा विचारलाय. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह अँड द मेथड्स ऑफ द एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप इन द इंडियन नॅशनल मुवमेंट? एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे कोण? लाल बाल पाल. लाल बाल पाल. मग पहिले काय विचारलंय? ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय होतं? त्यांना स्वराज पाहिलं होतं. बरोबर आहे का? दे वर द फर्स्ट पीपल. मॉडरेट्स काय करत होते? मॉडरेट सांगत होते की ब्रिटिश राज्य भारतासाठी हितकारी आहे. ते म्हणत होते ब्रिटिश नकोच, आपल्याला काय पाहिजे? स्वतंत्र. इनफॅक्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे की टिळक आणि आगरकर, बरोबर आहे का नाही, यांच्यामध्ये वादविवाद कशावरती झाले होते? टिळक काय म्हणले होते की पहिले पॉलिटिकल रिफॉर्म मग सोशल रिफॉर्म. आगरकर म्हणले भेटते सोशल रिफॉर्म करून घ्या ना. आलं तुम्हाला लक्षात?
तर टिळक काय बनले होते? स्वराज्य पाहिजे आपल्याला. त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं? स्वराज पाहिजे. कसं पाहिजे स्वराज तुम्हाला? तर ह्याच्यामध्ये दुसरं तुम्ही काय लिहिणार? मेथड, पॅसिव्ह रेजिस्टन्स लिहू शकता तुम्ही. त्यानंतर मेथड, दे वॉन्टेड टू इन्व्हॉल्व द मासेस. दे वॉन्टेड टू इन्व्हॉल्व द मासेस. पॅसिव्ह रेजिस्टन्स मध्येच तुम्ही लिहिणार. ह्याच्यामध्येच त्यांनी म्हणून काय केलं? त्यांनी हे केलेलं आहे, स्वदेशी, बॉयकॉट. अजून मेथड मध्ये तुम्ही काय लिहिणार? टिळकचं तुम्ही मेथड लिहू शकता ना. यूज ऑफ रिलीजन. यूज ऑफ रिलीजन. का रिलीजन, धर्माचा का वापर केला त्यांनी? नॅशनल अवेकनिंग करण्यासाठी. म्हणजे राष्ट्रवादी ही जी काय तुमच्यामधली जी ही आहे भावना आहे ती जागवण्यासाठी त्यांनी धर्माचा वापर केला. गणपती फेस्टिवल आलं तुम्हाला लक्षात? राईट. शिवाजी महाराजांचं त्यांनी शिवजयंती चालू केली. आलं तुम्हाला लक्षात? तर हे त्यांचे काय होते? मेथड्स होते. राईट. तर इथं तुम्ही बघू शकताय त्यांना काय पाहिजे? स्वराज्य पाहिजे. बघा, राष्ट्रवादी जी भावना आहे ती जागवण्यासाठी त्यांनी गणेश चतुर्थीचा केलेला आहे. इकॉनॉमीमध्ये काय पाहिजे? तर सेल्फ रिलायन्स, स्वदेशी. आलं तुम्हाला लक्षात? राईट. पुढं काय पाहिजे त्यांना? सोशल रिफॉर्मवरती पण काम केलेलं आहे. युनिटी अमॉंग मासेस पाहिजे त्यांना. राईट. मेथडसाठी काय केलेलं आहे त्यांनी? मिलिटंट मेथड, असर्टिव्ह मेथड, की प्रोटेस्ट हे फक्त करायचं नाही, डायरेक्ट काय करा? बॉयकॉट करा, स्वदेशी करा. राईट. त्यानंतर नॅशनल शिक्षण कुठलं द्या? राष्ट्रीय शिक्षण द्या. आणि राष्ट्रीय शिक्षण साठी आपल्याला माहिती आहे टिळकांनी काय काय चालू केलेलं आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटी वगैरे जे काय असेल ते. राईट. मास मोबिलायझेशन केलेलं आहे यांनी. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचं यांचं लिहू शकताय की बाबा ह्यांनी जे काम केलेलं आहे त्यांनी एक पाया सेट झाला. कोणासाठी पाया सेट झाला? गांधीजीच्या चळवळीसाठी पुढं पाया सेट करून दिलेला आहे. बरोबर आहे का नाही? टिळकांवरती प्रश्न आला तर नेहमी एक गोष्ट लिहायची. टिळकांची खासियत काय आहे? ही इज द फर्स्ट नॅशनल लीडर. ही इज द फर्स्ट नॅशनल लीडर, राईट, हू प्रूव्ड दॅट we need to give sacrifices, personal sacrifices for the country. का? ते स्वतः जेलमध्ये जायला रेडी होते. आलं तुम्हाला लक्षात? म्हणून ते एवढे मोठे लीडर झालेले आहेत. कळालं तुम्हाला? राईट. पहिला मोठा जो नेता आहे जो जेलमध्ये जायला रेडी होता भारताच्या स्वातंत्र्यासाठी, भारताच्या हितासाठी. आता एशिया आणि आफ्रिका विचारले बघा. इम्पेरियलिझम. इम्पेरियलिझम हे मराठीमध्ये पण आहे. हे सगळं मराठीमध्ये पण आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत पूर्ण तुम्हाला मराठीमध्ये पण सापडेल. राईट. एकदम व्यवस्थित नोट्स बनवलेल्या, जे मराठीत करतायत त्यांना सापडू शकते, काय प्रॉब्लेम नाही. बघा, आशिया आणि आफ्रिकेतील साम्राज्यवादाविषयी आपणास काय माहिती आहे? प्रश्न भारी यांचा. जे माहिती ते सांगा. आलं तुम्हाला लक्षात? राईट. मग पोरं काही सांगू शकतात. ओके. सो व्हॉट इज दिस इम्पेरियलिझम? व्हॉट डू यू नो अबाउट इम्पेरियलिझम इन एशिया अँड आफ्रिका? राईट. तर आता काय लिहिणार? इम्पेरियलिझम कॉज, सगळ्यात मोठा कॉज काय होता? इकॉनॉमिक मोटिव्ह. तुम्ही हे पण लिहू शकता. 3G कॉज काय होता? 3G. 3G म्हणजे काय काय होतं? गोल्ड, गॉड, स्प्रेडिंग ऑफ द ख्रिश्चनिटी, राईट, आणि ग्लोरी, की आमचं नाव मोठं करायचं आम्हाला. राईट. तर म्हणून ते काय केलं त्यांनी? साम्राज्यवाद इथं आणलेला आहे त्यांनी. राईट. हे बघा, कल्चरल आयडिओलॉजिकल जस्टिफिकेशन. काय करायचं त्यांना? सिव्हिलायझिंग मिशन. सिव्हिलायझिंग मिशन म्हणजे काय करायचं होतं की हे सगळे कोण आहेत? हे सगळे यू कॅन से बार्बरिक आहेत. हे सगळे कोण आहेत? ह्यांची सभ्यता वगैरे काहीच नाहीये. ह्यांना आपल्याला सभ्य करायचंय माणसांना. दॅट इज सिव्हिलायझिंग मिशन. गोरे हे कसे आहेत? गोरे सगळे सभ्य लोक आहेत. आणि हे आपण सगळे कसे लोक आहेत? असभ्य. लोकसभामध्ये बघतो ना आपण कसं वागतो. बरोबर आहे का नाही? राईट. ते कॅमेरा ऑन असतो, नाही तर मारामारी बी केली असती. बरोबर आहे का नाही? तर ते त्यांना सभ्य बनवण्यासाठी इथं आले होते लोक. त्यानंतर
कसं केलं त्यांनी? डायरेक्ट रूल केलं, इनडायरेक्ट रूल. इनडायरेक्ट रूलचं एक्झाम्पल काय? चायना. इनडायरेक्ट रूलचा एक्झाम्पल काय? चायना. डायरेक्ट रूलचं एक्झाम्पल इंडिया आहे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन केलेलं आहे, हे तुम्ही लिहू शकता. मिलिटरी काय केलेलं आहे आणि ह्याचा इम्पॅक्ट काय झाला? पॉलिटिकल इम्पॅक्ट, इकॉनॉमिक इम्पॅक्ट, सोशल इम्पॅक्ट. राईट. आणि मग शेवटी कधी संपलेला आहे? वर्ल्ड वॉर 2 नंतर इम्पिरियल संपले. म्हणजे वर्ल्ड हिस्ट्रीमधनं डायरेक्ट विचारलेला प्रश्न आहे. का विचारलाय परत? हे बघा, डायरेक्ट सिलेबस. सिलेबस तुम्ही बघितला ना, तुम्हाला ऑटोमॅटिकली येणार. हे बघा काय शब्द आहे इथं? इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. ह्याच्यावरती प्रश्न विचारण्याची यू कॅन से मोठी शक्यता आहे आता यावर्षी. राईट. तर इथं बघा काय विचारलंय त्यांनी? इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, कलोनलायझेशन, ह्याच्यामधनं आणि ह्याच्यामधनं हे 2 पॉइंट मिळून तो प्रश्न विचारलेला आहे. आत्ता कशावरती विचारणार ते? इंडस्ट्रियल रेव्होल्युशन वरती विचारणार. 3 तुम्ही प्रिपेअर केले पाहिजे आता. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, वर्ल्ड वॉर, फ्रेंच रेव्होल्युशन. या 3 मधलं एक विचारण्याची दाट शक्यता आहे आता यावर्षी. राईट. चला पुढे जाऊयात आपण. राईट. एक्सप्लेन द डायव्हर्सिटी इन इंडियन सोसायटी. आता डायव्हर्सिटी म्हणल्यावरती कुठली कुठली डायव्हर्सिटी? हा तेवढा सिंपल प्रश्न आहे. परत बघा, एक्सपेक्टेड प्रश्न आहे. कसं एक्सपेक्टेड प्रश्न आहे? इथंच बघा, पहिलंच बघा, पहिलाच पॉईंट वाचा. डायरेक्ट प्रश्न, डायव्हर्सिटी. आलं तुम्हाला? मग डायव्हर्सिटी कुठली लिहिणार? लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी, रिलीजियस डायव्हर्सिटी. रिलीजियस डायव्हर्सिटी एनसीआरटी वाले काय लिहिणार? इंडिया इज द ओनली कंट्री विच हॅज 8 मेजर रिलीजन्स. डायव्हर्सिटी, लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी. अजून कुठली डायव्हर्सिटी लिहिणार? अजून कुठली डायव्हर्सिटी वाढणार? हा, कुठली डायव्हर्सिटी अजून? रिजनल डायव्हर्सिटी. व्हेरी गुड. अजून जॉग्राफिकल डायव्हर्सिटी. ओके. राईट. तर तुम्हाला काय लिहायचं? डायव्हर्सिटी. आणि त्या डायव्हर्सिटी वाचवण्यासाठी संविधानमध्ये काय काय तरतूद आहेत? 8 शेड्यूल लिहू शकता लँग्वेजसाठी. बरोबर आहे का नाही? आर्टिकल आपण जी बघितली होती 350 वगैरे, बरोबर आहे, ते तुम्ही लिहू शकता इथं. आलं तुम्हाला? फंडामेंटल राईट्स लिहू शकता तुम्ही इथं. डीपीएसपी लिहू शकता तुम्ही इथं. आलं तुम्हाला लक्षात? आर्टिकल 29-30 जी कल्चरल डायव्हर्सिटी आहे, मायनॉरिटी डायव्हर्सिटी आहे, त्यासाठी लिहू शकता तुम्ही. आर्टिकल 25 to 28 लिहू शकता तुम्ही इथं. लय सोपा प्रश्न आहे. डायव्हर्सिटी हा डायरेक्टली एनसीआरटी मधला शब्द आहे. क्लिअर आहे का नाही? राईट. म्हणून एनसीआरटी चा अभ्यास महत्वाचा आहे. बघा, पहिलीच डायव्हर्सिटी कुठली आहे? लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी. रिलीजियस डायव्हर्सिटी, हे टक्केवारी माहिती असली पाहिजे. बघा, टक्केवारी. कास्ट मध्ये डायव्हर्सिटी आहे. एथनिक डायव्हर्सिटी हे लिहिणं गरजेचं आहे. बघा, एथनिक डायव्हर्सिटी. एथनिक डायव्हर्सिटी, इंडो आर्यन्स आहेत, द्राविडियन्स आहेत, मंगलोइड्स आहेत आपल्याकडं. आलं तुम्हाला लक्षात? जॉग्राफिकल डायव्हर्सिटी तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. पण आता बघा, आर्टिकल हे सगळे इक्वॅलिटी, सगळेच आर्टिकल कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्यासाठीच आहे, डायव्हर्सिटी प्रोटेक्ट करण्यासाठी. वेगळं काहीच नाही त्याच्यामध्ये. डीपीएसपी मध्ये पण तुम्हाला सापडतील बघा, 44 युनिफॉर्म सिव्हिल कोड. आलं तुम्हाला लक्षात? फेडरलिझम आहे डायव्हर्सिटीसाठी आपल्याकडं. आर्टिकल 8 आहे, 3 लँग्वेज फॉर्म्युला वापरतो आपण. रिझर्वेशन दिलेलं आहे डायव्हर्सिटी वाचवण्यासाठी. सगळंच आहे. सो युनिटी इन डायव्हर्सिटी. लय सोपा प्रश्न होता. बरोबर. पुढचा प्रश्न बघा, हे परत तेच कॉपी झालेलं आहे. 16 प्रश्न बघा, ग्लोबलायझेशन कशावरती इम्पॅक्ट बघितलाय? ऍग्रिकल्चर क्लास स्ट्रक्चर ऑफ इंडिया. आलं तुम्हाला? म्हणजे ग्लोबलायझेशन म्हणजे काय? मी तर डायरेक्ट शिकवतो. ग्लोबलायझेशन म्हणजे काय असतं? येस, व्हॉट इज ग्लोबलायझेशन? इन्क्रीज फ्लो ऑफ व्हॉट? increase flow of ideas, increase flow of capital, increase flow of people, increase flow of capital झालं ना. अजून काय? increase flow of what? increase flow of capital, increase flow of goods, increase flow of services, increase flow of people, increase flow of, you can say, ideas. Why this increased flow across the country has been possible? Due to development in ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. आलं तुम्हाला लक्षात? दिस इज द बेसिक्स ऑफ ग्लोबलायझेशन. आलं तुम्हाला लक्षात? मग ग्लोबलायझेशन तुम्ही एकदा डिस्कस केलं की आता त्याच्यावरती ऍग्रिकल्चर क्लास स्ट्रक्चर वरती काय फरक पडणार? ऍग्रिकल्चर क्लास स्ट्रक्चर विचारले बघा, डायरेक्ट सोशिओलॉजीकडेच गेले ते लोक. क्लास स्ट्रक्चर
काय होणार क्लास स्ट्रक्चरवरती? मग क्लास स्ट्रक्चर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. 86% ऑफ द ऍग्रिकल्चर काय आपल्याकडं? स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स आहेत. 86% कोण आहेत? स्मॉल अँड मार्जिनल. मग त्यांच्यावरती काय फरक पडणार आहे? बरोबर आहे का नाही? तर ते अजून काय होणार आहेत बिचारे? दे आर डुईंग विच काइंड ऑफ ऍग्रिकल्चर? दे आर डुईंग, काय म्हणतो त्याला आपण? कुठलं ऍग्रिकल्चर म्हणतो आपण त्याला? कुठलं ऍग्रिकल्चर म्हणतो आपण त्यांना? सबसिस्टन्स. व्हेरी गुड ऋतुजा. सबसिस्टन्स ऍग्रिकल्चर. मग आता ते बिकॉज ऑफ ग्लोबलायझेशन विल दे बी एबल टू फेस द ग्लोबल कॉम्पिटिशन? Therefore, what do you see? Therefore, what do you see? Farmer suicides increasing in India. बरोबर आहे. ग्लोबलायझेशन मुळे काय होणार आहे? ग्लोबलायझेशन मुळे दुसरं काय होणार आहे? इनपुट प्राइसेस ऑफ फार्मिंग आर गोइंग टू इन्क्रीज. हायब्रिड सीड वापरायला लागणार तुम्हाला. बीटी कॉटन म्हणजे तुम्हाला एकच कंपनी बनवती ते सीड वापरायला लागणार तुम्हाला. फर्टिलायझर वापरायला लागणार तुम्हाला. बरोबर आहे का नाही? म्हणून देर इज गोइंग टू बी क्लास पोलरायझेशन इन ऍग्रिकल्चर. रिच फार्मर्स वुड बिकम रिचर अँड द पुअर फार्मर्स वुड रिमेन पुअर. क्लास पोलरायझेशन होणार आहे. क्लास स्ट्रक्चरवरती प्रश्न आहे, लक्षात घ्या. ग्लोबलायझेशन आणि ऍग्रिकल्चरवरती प्रश्न नाहीये, क्लास स्ट्रक्चरवरती प्रश्न आहे. लँडलेस पीपल इन रुरल इंडिया वुड इम्प्रूव्ह, वुड इन्क्रीज. इम्प्रूव्ह काय म्हणतोय? इन्क्रीज. मायग्रेशन वाढणार, कारण की पुश मायग्रेशन होणार. आणि तुम्हाला लक्षात, जे गरीब आहेत सबसिस्टन्स ऍग्रिकल्चर त्यांना परवडणार नाही आता शेती, त्यांनी लँड विकायला लागणार. आलं तुम्हाला लक्षात? सो द रिच वुड बिकम रिचर अँड द पुअर वुड बिकम पुअरर. आलं तुम्हाला लक्षात? पण पॉझिटिव्ह पण होऊ शकतो. पॉझिटिव्ह पण होऊ शकतं. पॉझिटिव्ह कसं होणार? जर तुम्ही ऑर्गॅनिक उगवलं, बरोबर आहे का नाही, जर तुम्ही चांगलं काहीतरी उगवलं तर तुम्हाला वर्ल्ड मार्केट भेटू शकतं ग्लोबलायझेशनमुळे. मग तुम्हाला दोन्ही पर्स्पेक्टिव्ह द्यायला लागणार. आलं तुम्हाला? इम्पॅक्ट जो आहे ना तो दोन्ही साईडनं असणार इम्पॅक्ट. कळतंय का तुम्हाला? येस ऑर नो? ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा कसला असणार आहे? फार्म सबसिडीज. तर जे डब्ल्यूटीओ मधला मेन मुद्दा आहे की डेव्हलप कंट्री जी आहे ती खूप जास्ती सबसिडी देते, म्हणून तिकडचा सगळा जो, फॉर एक्झाम्पल अमेरिकाचा जो मका आहे तो खूप स्वस्तात बनतो, कारण की तिथे सबसिडी भेटते फार्मरला. बरोबर आहे का नाही? मग ते सगळं काय होऊ शकतं? इथं डम्पिंग होऊ शकतं. इथं डम्पिंग. आलं का तुम्हाला लक्षात? तर अशा प्रकारचं तुम्हाला या सगळ्या गोष्टी इम्पॅक्ट ऑन फार्मरचे बघा. फार्मरचा इम्पॅक्ट कसा होणार? वेगळा होणार. लार्ज कमर्शियल फार्मर, स्मॉल मार्जिनल फार्मरवरती इम्पॅक्ट होणार. आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट. काय होणार बघा, इथं महत्वाचं आहे, लँडलेस जो लेबर आहे त्याचा बार्गेनिंग पॉवर संपला. का बार्गेनिंग पॉवर संपला? मेकॅनायझेशन वाढणार ग्लोबलायझेशनमुळे. तुझी गरजच नाही मला. आलं तुम्हाला लक्षात? राईट. शिफ्ट टू कमर्शियल क्रॉप्स होणार बघा. जे बाहेर ज्याला डिमांड आहे ते मी विकणार. आलं तुम्हाला लक्षात? राईट. रिजनल इनइक्वालिटी झालेत. पंजाब पुढे जाणार, महाराष्ट्र पुढे जाणार, बिहार ओडिसा मागे राहणार. राईट. स्मॉल फार्मर्सची हालत अजून खराब होणार. कॉटन, त्याला आता इंटरनॅशनल रेट डिसाईड करते, इंटरनॅशनल मार्केट रेट डिसाईड करणार. आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं क्लिअरली बघा. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं काय होणार? क्लास पोलरायझेशन म्हणजे एक्स्ट्रीम. आलं तुम्हाला लक्षात? तर अशा प्रकारे तुम्ही हा उत्तर लिहू शकला असता. आता खूपच सोपा प्रश्न विचारलाय आणि परत सिलेबसच्या डायरेक्ट पॉईंट मधनं विचारलाय. सिलेबस जर तुम्ही बघितलं, राईट, तिथे तुम्ही डायरेक्टली पॉईंट बघू शकता. राईट. तर कुठे तुमचा हा पॉईंट? हे बघा, सोशल एम्पॉवरमेंट, कम्युनलिझम. डायरेक्ट काय विचारलंय? कम्युनलिझम. आता कम्युनलिझम वरती तर मी तुम्हाला एक लेक्चर पूर्ण भाष्य करू शकतो. काय असतं कम्युनलिझम? राईट. सो हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट ऑफ कम्युनलिझम अँड सजेस्ट कंटेम्पररी सोसायटी इम्पॅक्ट ऑन कम्युनिटी मेजर्स टू ऍट. तीन पार्ट्स मधला क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. मी काल तुम्हाला सांगितलं ना, तीन पार्टचं जस्टिस करायला लागणार आहे. पहिल्या पार्ट मध्ये काय लिहायला लागणार आहे? हिस्टॉरिकल, कशामुळे कम्युनलिझम झालं, मग ब्रिटिशचे डिवाइड अँड रूल पॉलिसी. बरोबर आहे का नाही? मग त्याच्यामध्ये तुम्हाला हे लिहायला लागणार आहे की मॉर्लेमेंटो रिफॉर्म्स असतील, किंवा तुम्ही स्टार्ट कुठनं करू शकता? डब्ल्यू हंटरच्या पुस्तकामधनं, इंडियन मुसलमान. म्हणजे आता मी हिस्ट्री शिकवत नाही तुम्हाला, पण थोडक्यात सांगतो काय झालं होतं. 1857चा जो रिवोल्ट झाला होता, 1857 रिवोल्ट मध्ये ब्रिटिशांनी 1857 रिवोल्टची जी सगळ्यात मोठी जबाबदारी, म्हणजे त्यांनी कसूरवर कोणाला धरलं होतं? मुस्लिमांना. कोणी केला हा उठाव? मुस्लिमांनी केली. म्हणजे मुस्लिमांच्या विरोधात झाले होते सगळे ब्रिटिश. पण एक 1870 मध्ये डब्ल्यू हंटर यांनी पुस्तक काढलं, इंडियन मुसलमान. तो काय म्हणला की ब्रिटिशांनी मुस्लिमांच्या विरोधात जाण्याची गरज नाहीये, त्यांना जवळ घेण्याची गरज आहे, कारण की ती मायनॉरिटीमध्ये आणि उद्या लोकशाही येणार.
आणि मायनॉरिटी आहे आणि ते मागासलेले आहेत. म्हणजे आपल्या एनसीईआरटी मधला जो कन्सेप्ट होता, कुठले डिफरन्सेस आहेत हे? ओव्हरलॅपिंग डिफरन्सेस आहेत, बरोबर आहे का नाही? मग त्यांना तुम्ही जवळ घ्या. त्यांना काय सांगा, तुला रिझर्वेशन देतो. त्यांना काय सांगा, तुला जॉब देतो. त्यांना काय सांगा, तुला शिक्षण देतो. ते तुम्हाला नेहमी काय राहतील? वफादार राहतील. म्हणून मग ब्रिटिशांनी पॉलिसी 1870 पासून चेंज केली. आणि ती कुठे दिसली त्यांना? मग 1909 मध्ये त्यांना पहिल्यांदा सेपरेट इलेक्टोरेट दिसली, मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स. आलं तुम्हाला लक्षात? तिथं दिसली. तिकडनं ती फूट चालू झालेली, कम्युनलिझम आलेलं आहे. कळतंय तुम्हाला? राईट. मग कम्युनलिझमचा दुसरा टप्पा तुम्ही म्हणायचा नेहरू रिपोर्ट. नेहरू रिपोर्ट पास झाला नाही. आलं तुम्हाला लक्षात? आणि मग जे जिन्नाची जी हार आहे, मुस्लिम लीगची हार 1837च्या इलेक्शन मध्ये एकही प्रांतामध्ये मुस्लिम लीगचं गव्हर्नमेंट झालं नाही. म्हणून जिन्नांनी एक्स्ट्रीम मागणी केली. बरोबर आहे का नाही? 1940 मधलं काय? पाकिस्तान रेझोल्युशन. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आणि मग काय आहे? तर मग 1940 मधला ब्रिटिशचं जी धोरण, ब्रिटिश सरकारचं धोरण होतं, राईट, ते सगळं हिस्ट्रीमध्ये तुम्ही अभ्यास कराल. आणि मग तिकडनं कम्युनिझम भारतामध्ये काय झालेला आहे, हा बसलेला आहे. आणि त्या कम्युनिझम मुळे पहिला इम्पॅक्ट काय? पार्टिशन. पहिला इम्पॅक्ट काय? पार्टिशन. आलं तुम्हाला लक्षात? आता दुसरा इम्पॅक्ट काय कम्युनिझम मध्ये? की बाबा आपल्या भारतामधली जी फूट आहे ती तुम्हाला बाबरी मस्जिद मध्ये दिसल. आलं तुम्हाला लक्षात? कम्युनल रायट्स मध्ये दिसल तुम्हाला. ती तुम्हाला इलेक्शन मध्ये दिसल की कम्युनल पोलरायझेशन झालेलं आहे आता भारतामध्ये. आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे काय होणार आहे? भारताच्या अर्थव्यवस्थेवरती इम्पॅक्ट पडणार आहे, भारताच्या एकतावरती इम्पॅक्ट पडणार आहे. तो तुम्ही इथं लिहिणं गरजेचं आहे. आणि मग तुम्ही काय लिहिणं आहे? ऍड्रेस काय केलं पाहिजे? कसं ऍड्रेस करणार? पहिलं इम्प्लिमेंटेशन, जे एनसीईआरटी वाचते, इम्प्लिमेंटेशन ऑफ मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. डू नॉट ब्रिंग रिलीजन इन टू पॉलिटिक्स. प्रॉब्लेम काय पहिला? की तुम्ही धर्म जर पॉलिटिक्स मध्ये आणला तर इथं राडे होणार. कळालं का तुम्हाला लक्षात? राईट. मग तुम्ही काय म्हणू शकता की मुस्लिम एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, त्यांना एज्युकेशन द्या. बरोबर आहे का नाही? ते इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत, तर त्यांची इकॉनॉमिक, त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी स्कीम्स वगैरे आणा. मग आपण त्यामध्ये स्कीम देऊ शकतो. अरे तुम्हाला नई रोशनी स्कीम का जे काही स्कीम असतील मायनॉरिटीसाठीचे, ते तुम्ही तिथं लिहू शकता. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आणि अल्टिमेटली तुम्ही काय करू शकता? अल्टिमेट सोल्युशन काय असतं? रूल ऑफ लॉ पाळा. जो कायदा मोडेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, उच्चवर्णीय असेल, निच्चवर्णीय असेल, त्याला शिक्षा भेटेल. तर मग कोणी कायदा मोडणार नाही. आलं का तुम्हाला लक्षात? राईट. सोपा प्रश्न होता एकदम हा. हे बघा, आर्टिकल, कॉन्स्टिट्यूशन सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये, एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे. राईट. प्रोग्राम एक भारत श्रेष्ठ भारत. बरोबर आहे का नाही? आता बघा, नॉर्थ अमेरिका विचारलंय डायरेक्ट. तुम्हाला हेच आलं पाहिजे. नॉर्थ अमेरिका आपल्या युपीएससीच्या करंट अफेअर्स मध्ये आपण हे कव्हर केलं होतं. नॉर्थ अमेरिका डिवाइडेड इंटू वेस्ट कॉर्डिलरास, ग्रेट प्लेन्स, कॅनेडियन शिल्ड, सेंट्रल लोलँड्स, ॲपेलेचियन रिजन आणि कोस्टल प्लेन्स. राईट. आपण जेव्हा वर्ल्ड मॅपिंग घेतलं होतं युपीएससीच्या बॅचला, एंडला प्रिलिम्सच्या आधी, तेव्हा हे पूर्ण दाखवलं होतं. आणि मग तिथं काय काय भेटतं हे तुम्ही आज ॲटलास घेऊन बघून घ्या. नॉर्थ अमेरिका विचारलाय. आता तुम्हाला काय विचारू शकतात पुढच्या वेळेस? युरोप किंवा आफ्रिका विचारणार. आलं तुम्हाला लक्षात? तर लक्षात घ्या, युरोप किंवा आफ्रिका आपल्याला प्रिपेअर करायला लागणार. इन्फ्लुएन्स ऑफ क्लायमेट अँड सॉइल ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅचरल व्हेजिटेशन इन इंडिया. हा तर खूप सोपा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? क्लायमेट म्हणजे कसं असणार? तुम्हाला डायरेक्ट इंडियाचा मॅपच दाखवायला लागणार, कुठं किती पाऊस पडतो दाखवायला लागणार. पाऊसवरनं काय डिसाईड होणार? तुमचं व्हेजिटेशन, एव्हरग्रीन फॉरेस्ट, सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट, त्यानंतर कुठले असणार तुमचे डेसिड्युअस फॉरेस्ट, आणि जे आपले जे ड्राय डेसिड्युअस, आणि मग जे काय शेवटचे कुठले असतात ते थॉर्नी फॉरेस्ट का जे काय त्याला म्हणतात ते फॉरेस्ट. 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस जिथं पडतो तसं फॉरेस्ट आहे. हे पण एकदम यू कॅन से स्ट्रेट फॉरवर्ड आहे. बरोबर. आणि त्यामध्ये फक्त एक फरक काय असतो, ह्याच्यावरनं पण हे चेंज होतं. पाऊसमुळे चेंज होतं, आणि दुसरं कशामुळे चेंज होतं? हाईटमुळे चेंज होतं. राईट. मग कुठले कुठले सॉइल्स आहेत बघा आपल्याकडं? रेगूर, रेड अँड येल्लो सॉइल, राईट, लॅटराईट सॉइल. मस्त एकदम एकदम सिंपल सगळा टॉपिक आहे हा. राईट. लॅटराईट सॉइल कुठं भेटतो तुम्हाला? हाय टेम्परेचर, हाय रेनफॉल, लॅटराईट सॉइल, कोस्टल रिजन्स.
लॅटरल साईडमध्ये काय उगतं? काजू, कॅशू, बरोबर आहे का नाही? मग ते लगेच आपण तिथे लिहू शकतो की नॅचरल व्हेजिटेशन तिकडे जास्ती बघा, कॅशू, कॉफी, टी प्लांटेशन, हे सगळ्या गोष्टी आहेत तिथं. मग डेझर्ट सॉईल आहे, अल्पाईन सॉईल आहेत, राईट. तर हे तुम्हाला इथं पूर्ण देऊन टाकलेलं आहे. हा टेबल बघितला की तुम्हाला सगळं कळणार. मग शेवटी काय विचारलंय बघा, वेगळे सायक्लॉन विचारले. टेम्परेट सायक्लॉन काय विचारलं? टेम्परेट सायक्लॉन कॅरेक्टरिस्टिक्स अँड वेदर कंडिशन्स. तर टेम्परेट सायक्लॉन कशामुळे होतात? फ्रंट्समुळे होतात. वेन द कोल्ड फ्रंट अँड द वॉर्म फ्रंट मीट, दोन प्रकारचे सायक्लोन असतात. चक्रवात जे आहेत ते दोन प्रकारचे असतात. आपण जे भारतात येतात ते मेजरली कुठले येतात? ट्रॉपिकल, गोल गोल फिरतात, बरोबर आहे का नाही? ते कुठले असतात? ट्रॉपिकल. आणि हे कुठले आहेत? टेम्परेट. टेम्परेट म्हणजे कसं असतं? थंड हवा आणि थोडी गरम हवा जेव्हा भेटते तेव्हा काहीतरी गडबड होणार, त्याला असं म्हणणार सायक्लॉन. भारतात असतो का टेम्परेट सायक्लॉन? येतो का? येतो का भारतात? येतो. त्याला काय म्हणलं जातं थंडीमध्ये? वेस्टर्न डिस्टर्बन्सेस. काय म्हणलं जातं त्याला? वेस्टर्न डिस्टर्बन्सेस. काय होतं? थंडीमध्ये हिमालयाच्या खाली एक जो असतो हिमालय, आता हा तुमचा देश आहे, राईट, इथं हिमालय आहेत. तर हा जो एरिया आहे इथं कोल्ड एअर, कोल्ड फ्रंट बनून जातो आणि मेडिटेरियन वरनं वॉर्म एअर इकडे येते. आणि जेव्हा वॉर्म एअर आणि कोल्ड एअर काय होणार? जेव्हा ते क्लॅश होणार, कॉमन सेन्स वापरा, कुठली एअर वरती जाणार? कुठली एअर वरती जाणार? वॉर्म एअर वरती जाणार. आलं तुम्हाला लक्षात? कोल्ड म्हणजे कशी असती? जास्ती वजन असतं त्याला, ती खाली राहणार. वॉर्म एअर वरती जाणार. वॉर्म एअर असली की ती पाणी घेऊन येणार. ती काय घेऊन येणार? पाणी घेऊन येणार. आणि ती वरती गेली की तिचं टेम्परेचर कमी झालं, काय होणार? पाऊस देणार. आलं तुम्हाला लक्षात? मग ह्याच्यामुळे कुठले क्लाउड्स बनणार? स्टेटस, निम्बो स्टेटस. आता ते सगळं तुम्ही जिओग्राफीमध्ये अभ्यास करा, निम्बो स्टेटस आणि कुठले कुठले वेगळे वेगळे आहेत ते. ते क्लाउड बनणार आणि पाऊस भेटणार. आता हे पाऊस कुठं भेटणार तुम्हाला? हे वेस्टर्न इथं होणार का? वेस्टर्न डिस्टर्बन्सेस नाही. कुठं होणार? फक्त नॉर्थ इंडियामध्ये होणार. आणि म्हणून थंडीत पण कधी कधी नॉर्थ इंडियामध्ये पाऊस पडतो. आणि तो पाऊस कोणासाठी महत्वाचा असतो? मग रब्बी क्रॉपसाठी महत्वाचा असतो. आलं तुम्हाला लक्षात? तर तसं वेस्टर्न डिस्टर्बन्सेस बद्दल तुम्ही लिहू शकता. आलं तुम्हाला लक्षात? एकदम सोपं आहे. आणि त्यांनी दोन विचारले तिकडं, फक्त वेस्टर्न डिस्टर्बन्स नाही विचारलं, राईट. म्हणजे फक्त टेम्परेट सायक्लॉन नाही विचारला त्यांनी. अजून काय विचारलंय त्यांनी? एक स्पेसिफिक विचारलंय, सायक्लॉन शक्ती, जो महाराष्ट्रामध्ये आलेला होता 2025 मध्ये, म्हणून त्याच्यावरती विचारलेलं. अरेबियन सी मधनं आलेला सायक्लॉन आहे, बरोबर आहे का नाही? तर सायक्लॉन बिक्लॉन जेव्हा जर तुम्हाला मी शिकवलं तर जास्ती अरेबियन सी मधनं भारतात सायक्लॉन येत नाही का? कॉमन सेन्स आहे, राईट. आपण जर भारत बघितला, मेरा देश महान, तर मग मोस्टली हवा कशी चालती? अशी चालती. तर हे काय आहे? हे अरेबियन सी आहे. इथं सायक्लॉन बनला जरी तर सायक्लॉन कुठं जाणार? आफ्रिकेकडे जाणार किंवा मिडल ईस्टकडे जाणार, कारण की हवा तशी चालली आहे ना. आलं तुम्हाला लक्षात? फक्त साऊथ वेस्ट मॉन्सून, आता जो मॉन्सून चालू झालाय तेव्हा फक्त हवा कशी येते? म्हणजे जर महाराष्ट्रामध्ये सायक्लोन यायचा असेल तर कधी येऊ शकतो? मान्सूनच्या जस्ट आधी किंवा मान्सून संपल्यानंतर, जस्ट संपल्यानंतर. मान्सून मध्ये येणार नाही. मान्सून मध्ये काय येणार नाही? कारण की मान्सून मध्ये टेम्परेचर हे थोडं कमी असतं, सायक्लॉनला टेम्परेचर जास्ती लागतं. आलं का तुम्हाला लक्षात? तर हे सिंपल, तुम्हाला फक्त हे लिहिता आलं पाहिजे, बेसिक बेसिक गोष्टी. आलं का तुम्हाला लक्षात? राईट. सो आय होप GS1 व्यवस्थित तुम्हाला कळालेलं आहे. सिलेबस ह्याच्यामुळे तुम्हाला जरा पकड आली असेल. आता घरी जाऊन जे मराठी मीडियम वाले आहेत किंवा जे इंग्लिश वाले पण आहेत ते व्यवस्थित हे बघा आणि आजचं असाइनमेंट लिहून घ्या. केलं नाही तर उद्या यूज नका. आजचं असाइनमेंट आहे, 4 प्रश्न लिहायचे आहेत. 2 10 मार्काचे, 2 20 मार्काचे. तुम्ही तुमच्या चॉईसचे प्रश्न लिहा ह्याच्यामधनं, पण पहिले प्रिपेअर करून घ्या ते आणि न बघता लिहायचे. मॉडेल आन्सर की दिलेली तुम्हाला. आलं तुम्हाला लक्षात? तर तुम्ही काय करा, वाचा, प्रिपेअर करा, अजून काय माहिती काढायची ते माहिती काढा, पण 4 प्रश्न लिहिल्याशिवाय उद्या एंट्री भेटणार नाही. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. आहे का बाळा कोणाला प्रश्न? काय फायदा होतोय काय सेशनचा? होतोय का काय सेशनचा फायदा? नसेल होत तर सांगा, मग उद्या आपण नको घ्यायला, बरोबर आहे का नाही? कारण की माझ्यामध्ये एनर्जी लिमिटेड आहे. काल आपण बघितलं ना, दिवस पण माझे आता लिमिटेड राहिलेले आहेत, बरोबर आहे. बॅटरी कधी पण संपल मशीन मधली. मग तुम्हाला जर फायद्याचं नसेल
तर माझी एनर्जी दुसरी कुठेतरी लावतो. आलं लक्षात? ठीक आहे, तर फायदा झाला का आपल्याला आज? अरे हो का नाही? बोला की, हो का नाही? ओके, मग उद्या भेटूयात आपण. ऑनलाईन स्टुडंट्स तुम्ही पण बोलू शकता. तुम्हाला फायदा झाला का? अपूर्वा, अर्णव, निलेश. ओके, चलो, सी यू टुमारो. कंसिस्टन्सी इज द नेम ऑफ द गेम. बाय बाय.